लोक प्रश्न टाकणार, तुम्हाला काय करायचं? त्यांनी प्रश्न टाकले की आपण प्रश्नात जायचं का, परत कॉमात जायचं का? त्या प्रश्नाच्या या क्वेश्चन मार्कला हा काय करतोय बघा बरं, काय करतोय तो? सरळ करतोय. त्याचं रूपांतर कशात करतोय? आलाय प्रश्न, त्याचा काय केलं? समोरचा म्हटला होता प्रोडक्ट महाग आहे, जाताना म्हटलं हां एवढं स्वस्त आहे, याच्यात रूपांतर करायचं. करायचं का तुम्हाला? अरे करायचंय का? करायचंय का? तुमचं मत काय? लोक तुम्हाला प्रश्न विचारतील का? विचारतील का? न विदाऊट प्रश्न न विचारता तुम्हाला घेतील? किती लोकांना असं वाटतं की मी गेल्या लोकांना लगेच प्रोडक्ट घेतले पाहिजे, असे लोक मला भेटतील? नाही, लोक तुम्हाला छळणार तुम्हाला. ग्राहक राजा आहे भाऊ. सिंपल गोष्ट, तुम्ही लोकांना छळलं का नाही? छळलं तुम्ही. अरे भाजी गेल्या भाजी बाजारात, बरोबर ना? भाजीवाले म्हणतात भाजी, तुम्ही म्हणता कशी दिली? ते म्हणतात एवढ्याला दिली, 20 रुपयाला जुडी. ते म्हणतात 20 रुपयाला? असं बघतो तर काय तिने काहीतरी गुन्हाच केला, बरोबर ना? मग ते म्हणतात नाही. ते म्हणतात आता बघा, आता ज्या व्यक्तीला ह्या भाजीचं उत्तर देता येत नाही, तर काय म्हणतात, समजा मी बसलो भाजी विकायला, हे आले, भाजी कशी दिली? म्हणलं 20 रुपयाला जोडी. ते म्हणले 20 रुपयाला? असं बघितलं, हा 20 रुपयालाच. तिकडं तर 15लाच आहे. म्हण घेण्या भाऊ मग तिकडंच. मी जर असं म्हटलं तर काय होईल? कुठं जातील? ते बाहेर 25ला घेऊ, पण याच्याकडे नाही घ्यायची, बरोबर ना? पण मला त्यांना जर बोलता आलं तर ते माझ्याकडून भाजी घेऊ शकतात. मग भाजी घ्यायला पण तुम्ही काय छळता समोरच्याला? सांगा बरं. फ्रेश नाही की, अजून एवढी महाग आहे, अजून थोडी लहान आहे, गावरान आहे का, अजून मावा आहे का, कडू आहे का, कडू आहे का, अजून मेथीच्या भाजीवर बोलू आपण थोड्या. चला मेथीची भाजी, एकच भाजी पकडू. अजून पाने किडलेलं नाही ना? हा बारीक आहे. छळता का नाही छळत? 20 रुपयाच्या भाजीला तुम्हाला तुम्ही एवढं छळता, पण तुमच्याकडून 2-4 आरचे प्रोडक्ट घ्यायचे, लोकांना तुम्हाला 2-4 छळलं तर काय अवघड आहे का? सांगा मला. हा हॅलो, साडी घ्यायला गेली, 100 साड्या बघितल्या मॅडमनी, तेव्हा एखादी सिलेक्ट केली, ते पण मूड आला होता बाहेर निघायचा तसाच, बरोबर ना? मग आपण एका गोष्टीसाठी एवढं लोकांना त्रास देतो, तर आपल्याला 2-4 हजारासाठी लोक प्रश्न विचारणार. पण काही लोकांचं मत काय? मी कोणाकडे गेलो ना, मी ज्यावेळेस घरी जाईल ना, घरी गेल्याच्या नंतर लोकांनी मला असं म्हणलं पाहिजे, या मॅडम या, बरं झालात तुम्ही आलात, तुमचीच वाट बघत होते. किती दिवसाचा मला आजार होतात, मी वाट बघत होते कोणतरी येईल. या या या, बसा बसा बसा, थांबा तुम्हाला जेवायला काहीतरी करते, बसा आणि थांबा. हा कुठले प्रोडक्ट आहे तुमच्याकडे? हे आहेत. बर चालेल, द्या. किती? द्या. किती देतात? द्या. किती पैसे झालेत? 5000. एवढेच झाले फक्त? अजून मग एक काम करा ना, 6 महिन्याचाच कोर्स द्या ना डायरेक्टली. मी देते ना पैसे, मी बसलेलो आहे मॅडम, पैसे मी तुमचीच वाट बघतोय, घ्या ना आणि बसा. आणि घेतल्या प्रोडक्ट, आणि मॅडम बसा जाऊ नका, थांबा निरंजनी आणते, हा तांब्यात पाणी आणते मॅडम, पाय ठेवा इथं आणि त्याच्यामध्ये पाय बुडवा, तुमची मी पूजा करते, निरंजनी लावते, हळदी कुंकू लावते. बरं झालं तुम्ही आलात. आणि असंच येत राहा, माझ्याकडून 50,000 रुपयाचे प्रोडक्ट घेत राहा. असं माझ्या लाईफ मध्ये मला आत्तापर्यंत एक पण भेटला नाही. एवढा मोठा बिझनेस केला, पण आता काही लोकांचा गोड गैरसमज आहे. कसा गैरसमज आहे? कसा गोड गैरसमज की मला लोक असे लाईन लागली पाहिजे. मग सर तुम्ही म्हणले घेतली होम शॉपी,
सर घेतलं वेलनेस सेंटर, पण अशी लाईनच लागा ना, कोणी माझी पूजाच करणार असं नाही भाऊ. लोक छळणार आहेत, लोक पिळणार आहेत, लोक 2-4 प्रश्न तुमच्यावर बॉम्ब टाकणारच. आणि कोणाला जास्त छळलं जातं माहिती आहे का? ज्याचं कर्माचं फळ, म्हणजे ज्यांनी लय लोकांना छळलेलं आहे ना, साडी घेतानी भाजी घेतानी, त्याला जास्तच पिळलं जातं. बरोबर ना? बरोबर ना? आपल्याहूनच घ्यायचं. मग आपल्याला थोडंसं पिळणार आहेत का नाही लोक? हॅलो, मग थोडी मानसिकता बनवून घ्या ना, होणारच त्रास. पण आपण म्हणलं नाही मी एकदम गुलाबाचं फुल येऊन मला असं काही त्रासच नाही पाहिजे, तर होणार नाही. समजलं का सगळ्याला? हॅलो, अरे समजलंय का? तर आपल्याला प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत लोकांना, शिकायचे सगळ्याचे प्रश्न द्यायचे. एकदम खतरनाक लेवलला मित्रांनो उत्तर देऊ शकता तुम्ही. काय नाहीये, लोकांना टर्न करावं लागतं, आपल्याला शिकावं लागतं. एक एक्झाम्पल तुम्हाला मी देईल बघा. मार्केटला इतकं खतरनाक सेलिंग लोक करतात की मानसिकता नसताना पण सेलिंग केलं जातं का नाही केलं जातं. एक उदाहरण देईल मी तुम्हाला. एक तुम्ही बघा, कधी कधी तुमची मानसिकता नसते, तुमच्याकडे पैसे नाहीत, पण तरी पण लोक तुम्हाला काही ना काही विकून गेलेत नाही गेले. मग कशामुळे विकलं हो त्यांनी? स्किल आहे त्यांच्याकडं, कौशल्य आहे. ते कौशल्य आत्मसात करायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? बरोबर ना? मग जर बघितलं तर बघा, एक तुम्हाला एक्झाम्पल देईल मी. कधी कधी जर बघितलं तर तुमच्या घरी बघा, एक डेमो एक्झाम्पल घेऊ आपण. एक लेडीज असते. जुन्या काळात आपल्या दारावरती गठ्ठ्यावाले यायचे साड्या विकायला, माहिती आहे तुम्हाला? गठ्ठे घेऊन यायचे साड्या विकायला. किती लोकांना माहिती आहे ना? दारावर साड्या विकायला यायच्या. आता आपण दुकानात जातो, आता ते लोक बंद झाले ना. बघा काय असायचं, एक लेडीज सीन बघा. एक लेडीज आहे, घरामध्ये भांडे घासते. तिच्याकडे पैसे बिशे काही नाही, तिचा मूड काय ठिकाण्यावरती नाही आहे, काहीच नाही. बाहेर गाडीवरती एक व्यक्ती आला आणि बाहेर आवाज दिला, साडी ले लो साडी, साडी ले लो साडी, लुधियाना की साड़ी बहुत बढ़िया है, शानदार है, जबरदस्त है. आता भाभीचा मूड ठिकाण्यावरती नव्हता, भांडे खराक खराक चालू होतं, राग सगळा भांड्यावर चालू होता. अचानक तो बाहेर आला, त्या भाभीच्या बाहेर, भाभी जी है क्या घर पे? भाभीचे दे, हाँ हो ना भैया, कौन है? अरे साड़ी लेके आया हूं, लुधियाना का माल है, बहुत शानदार है, आइए साड़ी बताता हूं आपको. भाभी जी, नहीं चाहिए भैया. मग तो लगेच जातो का? अरे भाभी जी आइए तो सही, देखिए तो सही. तो अरे भैया भैया बोला ना एक बार, नहीं चाहिए. अरे भाभी जी आइए तो सही, देखिए तो सही, देखने में किधर पैसा लगता है, भाभी जी आइए ना. तो भैया बोला ना मैं नहीं लेने का, पैसा भी नहीं है. अरे भाभी जी पैसे किधर मांग रहा हूं, सिर्फ देखिए तो सही. तो जात नहीं. मग भाभी जी हाथ धोतात, हाँ क्या है? भाभी जी बहुत बढ़िया माल है, शानदार है, आइए बैठे बैठे बैठे. लगेच खाली मांडतो सगळं दुकान. ये साड़ी है, ये है, ये है, ये है, देखिए देखिए भाभी जी. हाँ ठीक है, नहीं निकालो मत नहीं लेने का, नहीं लेने का. अरे भाभी जी देखिए ना भाभी जी, देखने में किधर पैसा जाता है, 5 मिनट का काम. भाभी देखिए ये माल है, ये बहुत बढ़िया, ये शानदार साड़ी भाभी जी, ये बहुत शानदार है. भैया नहीं लेना बोल. अरे भाभी जी देखिए ना, निकाल, पैसा मत देखिए भाभी जी. ऊपर भाभी जी हळूच असं करतात. अरे भाभी जी, त्याला कळतं भाभीजीला ही दिसती बरा डोक्यात. देखिए खोल के देखिए, नहीं लेने का नहीं. अरे भाभी जी खोलने में किधर पैसा लगता है, ले लीजिए, मत देखने में किधर पैसा जाता है, देखिए. और देखिए कैसा भाभी जी, ये साड़ी है ना बहुत बढ़िया है, मीडिया से आए, आपको पता है उस सीरियल में की साड़ी है भाभी जी, बहुत बढ़िया है, शानदार है, इतना चल रहा है मार्केट में, इतना ट्रेंड है इसका बहुत भाभी जी. और आप पर तो भाभी जी इतना जचेगी भाभी. देखिए इधर डाल के देखिए, इधर डाल के. और भाभी जी बहुत जच रही है. आईना किधर है? आईना. भाभी जी आईने में देख के आई है. तो नहीं भाभी जी देखिए ना, देखिए. भाभी जी गेल्या. अबे मन में लड्डू. परत तो अच्छी है लेकिन अभी पैसे. भाभी जी बहुत शानदार आहे. आता त्याला कळालं भाभीजीचं मन थोडं
बरोबर. मग हळूच बहुत भाभी जी बहुत शानदार है, बहुत ये देखिए पहन के गरज पडली तो स्वतः घालून दाखवतो. बरोबर ना. देखिए 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 भाभी जी बहुत शानदार है, बहुत बढ़िया है, बहुत. मग भाभी सुन कितने का है. भाभी जी ये तो दुकान में तो ये शॉप में 2000 को मिलती है, लेकिन मैंने तो अभी तो 1000 को बेचा है, लेकिन आपके लिए सिर्फ आपके लिए सिर्फ 800 रुपये में. भाभी जी 800 रुपये. भाभी जी कुछ भी नहीं है, ये मिलेगा नहीं, ये मार्केट में किधर भी नहीं, इस ऐसी साड़ी मिलेगी नहीं भाभी जी, ये बहुत शानदार है. और बताइए ये कलर तो बाप रे बाप मिलता ही नहीं है, ये आपके लिए एक है और खास आपके लिए मैं 800 में दे रहा हूं. होगा ही नहीं. और लीजिए भाभी कोई नहीं दिक्कत, कहिए बहुत बढ़िया है, ये मिलेगी नहीं, 2000 दे आप मुझे 2000 दीजिए, मैं रख के दीजिए भाभी, मैं आपको 2000 देता हूं. आइए नाही भाभी, फुल क्लोजिंग फुल क्लोजिंग. काय करावं तर कळत नाही. मग हळूच जातात शेंगदाणाच्या डब्यात सगळ्यात खाली तळाला हात घालतात. तिथं 1000ची नोट, 500च्या 2 नोटा निघतात, देतात, 800ला घेतात. तो आपला गठ्ठा बांधून निघतो. मग भाभीच्या परत भांडण घालतात. डोक्यात साडी घ्यायची नव्हती कसं काय. असं अनुभव आला तुम्हाला? आला. तुमच्या ध्यानी म्हणे नाही, पण समोरचा माणूस काहीतरी विकून गेला. हॅलो 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 करतात असे लोक. बरोबर ना. आता मला सांगा हे करण्याचं कारण काय? कारण त्यांच्याकडे सेलिंग स्किल खूप हायर लेवलचं आहे. ते तुमच्या डोळ्याच्या हवावरून ओळखतात की यांच्या डोक्यात घुसलं का नाही घुसलं. तुमचं थोडंसं नजर. आणि तुम्हाला माहिती का विशेष म्हणजे ते लोक अडाणी असतात, त्यांना लिहिता वाचता सुद्धा येत नाही, माहित तुम्हाला. बरोबर ना. जास्त शिकलेले सुद्धा नसतात, पण सेलिंग स्किल बाप असतं. मग असे लोक जर असं विकू शकतात तर आपल्याकडे सोनं येणार आहो. हॅलो आहे का तयारी शिकण्याची तुम्हाला? हां बरोबर ना. मग आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचे सगळ्याला उत्तर शिकायचं, उत्तर द्यायचे. बरोबर ना. या की लोकांच्या प्रश्नाचे उत्तर कसे दिले पाहिजे. इथं 2 विषय आहेत, एक आहे रिॲक्ट आणि एक आहे रिस्पॉन्ड. म्हणजे काय? एक आहे रिॲक्ट आणि एक आहे रिस्पॉन्ड. रिॲक्ट म्हणजे काय आणि रिस्पॉन्ड म्हणजे तुम्ही कोणाकडे तरी गेलात, तुम्ही त्याशी 2-3 तास बोललात, 1 तास गेला, 2 तास झाला. यार तुम्हाला बघा प्रॉब्लेम कुठे येतो. लोक गेल्या गेल्या प्रश्न विचारतात का तुम्हाला? तुमचं सगळं ऐकतात आणि मग प्रश्न विचारतात. बरोबर का. तुमचा टॉक टाईम सगळा एकदम बोलून झालं की आता म्हणतात मग प्रश्न विचारतात. मग तुम्ही एखाद्याला अर्धा तास सगळं समजून सांगितलं एकदम, आणि त्याला सांगितलं काय सोना 12 बेरीज वगैरे हे ते अर्धा तास डेमो बिमो, 1 तास गेला, 1.5 तास झाला. आता सगळं झालं, प्रोडक्ट बघितलं त्यांनी, सगळे पाहिले आणि त्यांनी आकाश सोना उचलली, केवढ्याला विचारले आणि ते म्हटले आकाश सोना 1400 रुपयाला आहे, छोटा आकाश सोना. तर तो लगेच म्हणाल 14 आकाश सोना बघितली आणि तुम्हाला म्हटला आणि तुम्ही इतकं फार तुमचं सांगता नाही, फार काय झालं, फार तुम्ही एकदम हे ते सगळं, आणि ते म्हटलं असं 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 हे सगळं असं आहे. आणि झाल्याच्या नंतर तुम्ही बोललात त्याच्याशी, सगळंच बोलून झालं आणि तुम्हाला आता वाटलं की आता तो आता घेणार बाबा, इथपर्यंत तुमच्यात क्लिअरिटी. आणि तो हळूच म्हणला सगळं बरोबर पण प्रोडक्ट लय महाग आहे. तर अशा वेळेला तुमचं डोकं सटकतं. तुम्ही म्हणता प्रोडक्ट महाग आहे. कोण म्हणतं प्रोडक्ट महाग आहे? हा म्हणजे मी काय डोक्यावर पडलं होतं का? मी एवढ्या वेळचं तुम्हाला हे अकाई सोना घ्या, हे एवढं भारी आहे, हे पिरी आहे, हे कोण म्हणतं प्रोडक्ट महाग आहे? अजिबात नाही. प्रोडक्ट महाग नाही. प्रोडक्ट तुम्ही महाग असताना तुमचं डोके, तुमची सोच भिकारी, तुम्ही भिकारी, तुमचे खानदान भिकारी, तुम्ही दुनियादारी भिकारी. असं मनातल्या मनात म्हणणार, तोंडावर नाही म्हणणार तुम्ही, मला माहिती आहे. आता तुम्ही लोकांवर रिॲक्ट झाले. होतं काय बघा, बऱ्याच वेळेला तुम्ही सगळं बोलल्याच्या नंतर तुम्हाला आता गॅरंटी येते की आता इतकं बोललं तर हा सहज घेणारच ना. पण त्यावेळेस तुम्हाला तो एखादा प्रश्न टाकतो, प्रोडक्ट महाग आहे, सगळं खरं आहे, पण घेतो, पण रिझल्ट आल्यावर पैसे देईल. तुमचं टाळ कसं टकतं आणि तुमच्या चेहऱ्यावरती तुमचा राग दिसायला लागतो.
बरोबर ना? आणि असं वाटतं काय एवढं मनुष्य रो चलो मी इथं 2 तासापासून डोकं लावतं येलं पण घ्यायचंच नव्हतं. अधिकांनी सांगितलं यांनी नमुन्याने मला सांगितलं सगळं झाल्यावर बोलतंय. मग आपल्याला राग यायला सुरुवात होती. बरोबर ना? आणि अशा वेळेला आपण काय करतो? रिॲक्ट होतो. बरोबर? तर रिॲक्ट आणि रिस्पॉन्ड म्हणजे काय? कंट्रोल उदय, कंट्रोल कंट्रोल. श्वास घ्यायचा. राग आलाय पण तो गिळून घ्यायचा. बरोबर ना? डोकं सटकलंय. बघा कधी पण लोक जेव्हा प्रश्न टाकतात ना तर प्रश्न टाकल्या टाकल्या तुमचा चेहरा लोक वाचत असतात. तुमचा चेहरा, तुमच्या चेहऱ्यावरती जर प्रेशर आलं, डिप्रेशन आलं आणि तुम्ही जर रिॲक्ट झाले दिसलात कुठंतरी, मग तुम्ही काय म्हणता? प्रोडक्ट महाग आहे. तुम्ही काय म्हणता लगेच? नाही 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 प्रोडक्ट कोण अजिबात नाही, फक्त 1400 रुपयाला आहे, हे महाग बी एक नाही आहे. तुम्हाला वाटत असेल महाग पण हे लय भारी प्रोडक्ट आहे, असं होतं तसं होतं. तुम्ही लगेच पटापट उत्तर द्यायला लागता. त्यांना रिझल्टची काय गॅरंटी बिरंटी काही नाही, पण हे गॅरंटी असं आहे तसं आहे नाही तर काहीच नाही, हाय गॅरंटी. लगेच बोलून मोकळं होऊन जाता. बरोबर ना? बरोबर ना? ते म्हटले नाही याला काही सर्टिफिकेट आहे का? हा आहे नाही 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 असं थोडी असं आहे का तसं आहे का, तो लगेच प्रश्न सुरू होतात तुमचे. त्यामुळे एक लक्षात घ्यायचं, कधी रिॲक्ट व्हायचं नाही. काय व्हायचं? रिस्पॉन्ड करायचं. काय करायचं? रिस्पॉन्ड करणं म्हणजे काय? तर त्याचा एक फॉर्म्युला आहे रिस्पॉन्ड करण्याचा. काय? सॅटमॅक नावाचा. सॅटमॅक म्हणजे काय? येस फॉर स्माईल. म्हणजे काय? फक्त आता मला सांगा, तुम्ही मला म्हटले की प्रोडक्ट महाग आहे माझ्या, तुम्ही आता समजा कस्टमर आहे माझे आणि तुम्ही माझ्याशी बोलले, सगळं झालं आणि तुम्ही म्हटले की रिझल्टची काय गॅरंटी, असं मला म्हटले रिझल्टचं काय गॅरंटी, आणि मी फक्त उत्तर नाही आता असं केलं. असंच केलं फक्त, तर समोरच्या व्यक्तीला काय वाटेल? हा, तुमच्यावरून सांगा. कस्टमर जागेवर तुम्ही गेले आणि मी फक्त, तुम्ही म्हणले आणि मी फक्त असं केलं, काय येईल? काय वाटेल तुम्हाला? तुमच्या मनात काय येईल? बोला बोला बोला. हा, काय येईल? यसला मी विचारलं म्हणजे तो आपल्याला कन्फ्यूज करायला लागला होता. आपण काय केलं? त्या व्यक्तीला कुठला विचारू द्या, पहिलं स्माईल. पण स्माईल किती पाहिजे? याला हरामी स्माईल म्हणतात माझ्या भाषेत. थोडीशी, म्हणजे आता गडबड आहे, समोरच्याने तर प्रश्न टाकलाय, मला तर उत्तर द्यायचंय, पण तरी चेहऱ्यावरती येणारी, मनात तले राग आले, असं वाटतं डोक्यात बाटली टाकाव्या, 2-4 फोडाव्या, कारण माझं याने 2 तास खाल्ले आणि आता मला विचारतोय. बरोबर ना? पण मग याला काय करायचं? गिळायचं. कंट्रोल उदय, कंट्रोल. बरं, आता तो माणूस काय झाला बराचसा, त्याला वाटलं काहीतरी तास पळला, त्याचा चेहरा, आपला चेहरा डिस्टर्ब व्हायच्या ऐवजी कोणा चेहरा डिस्टर्ब झाला? कस्टमर झाला. बरोबर ना? याला काय म्हणतात? पण हसताना किती असायचं एवढंच, नाही तर प्रोडक्ट महाग आहे, प्रोडक्ट महाग आहे, आणि प्रोडक्ट, अरे प्रोडक्ट, किती एकदम थोडस. मग पुढचं काय? येस फॉर स्माईल झालं. दुसरं काय? ॲग्री. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे म्हणा, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, प्रोडक्ट महाग आहे. आता 2 गोष्टी, पहिले तर टेन्शनमध्ये आला होता, पण तू जास्त टेन्शनमध्ये राहिलं तर आपला परत क्लोज होणार आहे का? लगेच रिलीज करावं लागेल ना. मग रिलीज कसं करायचं? असं. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, त्याला बरं सुटलो, मला वाटलं चुकलं होतं काय माझं काही. बरोबर ना? पण शिफ्ट झालं. आता पुढचं काय? टी फॉर टर्न. टर्नला काय करायचं? पण शब्द लावायचा. पण शब्द जर तुम्ही लावला ना, पण शब्दाचा अर्थ काय असतो माहिती आहे का? कुठल्या वाक्यात पण लागला. मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला, मराठी व्याकरणामध्ये कुठल्या शब्दाच्या शेवटी जर पण लागला आणि कॉमा आला तर पहिल्या वाक्याचा काहीच अर्थ राहत नाही, माहिती तुम्हाला? तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, पण गेलं निघून अगदी बरोबरचं. हां, जे बोलले होतं ते निघून गेलं का आता? बरं ना? तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर की प्रोडक्ट महाग आहे,
पण तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की रिझल्टची काय गॅरंटी. पण तुम्ही म्हणता काही पण म्हणा, तू काही पण म्हणलं ना, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. पण चेहऱ्यावरचं गालावरची खळी प्रीती जिंटा व्हायचं लगेच, बरोबर ना. एकदम मस्तपैकी. आता एम फॉर पण झाला वापरून. आता काय केलं आपण, स्माईल केली, ॲग्री केलं, पण झाला. आता काय पुढचं, हां मॅटर. मॅटर म्हणजे काय, आता मसाला लावायचा आहे. तर मॅटरमध्ये काय करायचं, प्रश्नाला प्रश्नच विचारायचा परत. तुम्ही म्हणता अगदी बरोबर आहे मॅडम की प्रोडक्ट महाग आहे, पण मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला असं का वाटलं प्रोडक्ट महाग आहे? तेच प्रश्न परत त्यांनाच विचारायचं, तुम्हाला असं का वाटलं. त्यांनी जो प्रश्न विचारला ना तोच विचारायचा. बोला बरं तुम्ही एकदा वाक्य बोलून दाखवा मला. हे आत्ता बोललो इथपर्यंत, प्रोडक्ट महाग गेला असंच्या असं बोलून दाखवा, चेहऱ्याचे एक्सप्रेशन सहित. चला मी सगळ्याकडे लक्ष देते, बोला बोला, सगळे एकत्र बोला. प्रोडक्ट महागेवर बोल नाही, प्रोडक्ट महागे पण असं थोडीशे. काय बोललो मी, हे पहिलं करा ना, मग पुढचं बोला ना. मग अरे प्रॅक्टिस करा ना, चुकलं तुम्हाला काही येणार आहे का. हां एकमेकाशी, चला दोन एकमेकाशी बोला. चला माझ्याशी नका बोलू, प्रत्येकाने एकमेकाशी बोला पटकन. इथपर्यंत पण प्रश्नापर्यंत आणून सोडा पटकन. करा करा करा, प्रॅक्टिस करा. अरे तुम्ही शेजारच्याशी बोलू शकणार नाहीये, अनोळखी माणसाशी. कस्टमरशी काय डॉमल्याचं बोलायचे. तुम्ही काय बोलले, प्रोडक्ट महाग आहे पण. तुम्ही तसं नाही, प्रोडक्ट महाग आहे पण नाही. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, पण कशावरनं तुम्हाला असं वाटतं प्रोडक्ट महाग आहे, बरोबर. कशावरनं तुम्हाला असं वाटतं की रिझल्टची गॅरंटी तुम्ही मला मागितली. कशावरनं तुम्हाला असं वाटतं, जे ते प्रश्न विचारतील, पैसे न्या, रिझल्ट नाही आला तर पैसे परत. तुम्ही असं मला का बोलले, तुमच्या मनात असा विचार का आला. प्रत्येक प्रश्नाला ते. आता नॉर्मली बघा, आता तुम्ही या भट्टीतून तलवारीला धार लावून गेले, प्रश्न आल्यावर काय बोलायचं. पण त्या माणसाची कुठं तयारी, तो कुठं शिकून आला होता, यांनी प्रश्न विचारला त्याला काय उत्तर द्यायचं. 90% कस्टमर ढगात वाक्य गोळ्या मारत असतात, बरोबर का. तुम्ही पण भाजी घ्यायला गेले, ते म्हटले 20 रुपयाला गडी, तुम्ही काय म्हटले, तिकडं तर 20लाची असती का, तिकडे 20ला. मग तुम्ही ढगात गोळी मारली असती का नसती. 90% कस्टमर त्याचे प्रश्न हे खोटारडे असतात, त्याचे आरोप हे खोटारडे असतात. तो फक्त छळायची सवय लागली म्हणून छळत असतो. हॅलो, आपल्यावरून स्वतःवरून घ्या, बरोबर ना. तुम्हाला माहिती आहे ह्या दुकानात रेट कमी होत नाही, तरी पण तुम्ही काय म्हणता, मग काही डिस्काउंट ऐका नाही काही. तुम्हाला माहिती आहे जिंदगीत त्या दुकानदाराने कमी केलेलं नाही, पण मागायची सवय लागलेली असते ना आपल्याला. हॅलो, अरे समजतंय का, समजतंय का. मग तुम्हाला करायचंय काय, कोणाशी बोलताना पहिलं वाक्य तुमचं राहील की ते पहिलं काय बोलायचं, प्रश्नाला परत विचारायचं. आता हा झाला ये, त्यानंतर काय आहे, ॲक्शन. आता समोरच्याला याच्यावरती उत्तर देता आलं तर ठीक आहे, नाही देता आलं त्याला थोडा अजून मसाला लावायचा आणि त्याला क्लोज करायचं, ॲक्शनमध्ये आणायचं. ॲक्शन घ्यायची. ॲक्शन काय बघा, तुम्ही म्हणले प्रोडक्ट महाग आहे ना, पण तुम्ही काय म्हणताय प्रोडक्ट महाग आहे. तर पहिला प्रश्न माझा तुम्हाला असा आहे मॅडम की कशावरून तुम्हाला असं वाटतं की प्रोडक्ट महाग आहे. ते काय बोलू शकतात, 90%ला उत्तर देता येत नाही. ते म्हणतात नाही पण नाही जर महागच वाटतं ना पण, बरोबर ना. बरं, हरकत नाही. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, प्रोडक्ट महाग आहे किंवा स्वस्त आहे कशावर डिपेंड आहे मॅडम. क्वालिटीवरती. मग तुम्हाला असं म्हणायचं का की प्रोडक्ट जर चांगल्या क्वालिटीचं असेल तुम्हाला तर ते महाग असतं, असंच ना. आणि प्रोडक्ट जर
हलक्या क्वालिटीचं असेल, कमी क्वालिटीचं, तर ते स्वस्त असतं. मग मला एक उत्तर द्या मॅडम. परत एक प्रश्न माझा, अजून एक प्रश्न उद्भवला. प्रश्नावर प्रश्न उद्भवतात माझे, कारण मी थोडं कन्फ्यूज झालो आहे की तुमची रिक्वायरमेंट काय. तुम्हाला स्वस्त पाहिजे की क्वालिटी रिझल्ट पाहिजे? क्वालिटी रिझल्ट पाहिजे. बरं, मग आता तुम्हीच काय बोलले? मग क्वालिटी रिझल्टचे प्रोडक्ट काय असतात? महाग असतात. मग तुम्ही कन्फ्यूज झालो आहे मी थोडंसं. काय पाहिजे काय तुम्हाला? तुम्हाला क्वालिटी पाहिजे की स्वस्त पाहिजे? स्वस्त देऊ शकतो मॅडम. हे आमची आकाई सोनाची बॉटल आहे. बॉटल घ्या, आकाई सोनाची बॉटल आहे. ही 1400 रुपयाला आहे. आणि ही आमची बॉटल आहे ॲलोवेरा ज्यूसची 550 रुपयाला. ही त्याच्यापेक्षा खूप स्वस्त आहे. पण तुमची रिक्वायरमेंट ही आहे. आणि याच्यापेक्षा स्वस्त मार्केटला मॅडम टोमॅटो किसान केचप मिळतं मॅडम. 100 रुपयातच बॉटल मिळते टोमॅटोचा ज्यूस. मग स्वस्त द्यायला मी ते पण देऊ शकतो तुम्हाला. सांगा मला पाहिजे काय. बघा, मार्केटला इंडिका टाटा टॅगो गाडी 7-8 लाखाला मिळते. आणि हॅरियर गाडी टाटाचीच ती 30 लाखाला मिळते. आणि त्यात पुढं मर्सिडीज 1-1, 2-2, 50 लाख, 1 करोडपर्यंत जातात. गाड्या सेम आहेत, सगळ्याला 4 चाकं आहेत. पण प्रोडक्टमध्ये फरक आहे ना. टाटाचंच 2 ब्रँड आहेत, एक 8 लाखावाला आणि एक 30 लाखावाला. ज्याला क्वालिटी पाहिजे ते हॅरियरकडे जातात. ज्यांना बेसिक फक्त 4 चाकं पळवायचे ते टॅगोकडे जातात. तुम्हाला जे पाहिजे मी ते देऊ शकतो. तुमची रिक्वायरमेंट काय? तुम्हाला रिझल्टमध्ये इंटरेस्ट आहे की रेटमध्ये इंटरेस्ट आहे? दोन्ही. असं कसं शक्य आहे मला सांगा. तुम्हीच काय बोलले आता? पण सर, एखाद्या कस्टमरने प्रश्न विचारला, मला क्वालिटी पण पाहिजे, रेट पण कमी पाहिजे. मग मॅडम बघा, मार्केटला उत्तर काय देणार मी? बघायचं ना, मार्केटला 2 ट्रेंड आहेत मॅडम. तुम्ही जर अमेरिकेकडे गेलात ना, USA बेस, तर अमेरिकेत असं आहे, पैसे किती पे करतो आम्ही पण क्वालिटी द्या, त्यांचं असं म्हणणं आहे फॉरेनमध्ये. तेच तुम्ही चायनामध्ये जा, चायना म्हणतं चला तो चांद तक नाही तो शाम तक. ते बंद पडलं तरी चालम पण स्वस्त पाहिजे. बरोबर ना? पण इंडियात काय आहे, आपण भाजी बाजारात जातो, एखादी मावशी टोमॅटो विकायला बसले, 2 ढिगा असतात, इकडून एक ढिगा असतो, इकडून एक ढिगा असतो, टोमॅटोज असतात. आपण विचारलं ते मावशीला, मावशी टोमॅटो कसे दिले? ते म्हणतात भाऊ हे 15 रुपये किलो, हे 10 रुपये किलो. आणि आपण 15चं उचलतो आणि 10ला मागतो मॅडम. बरोबर ना? हे आपली इंडियन मेंटॅलिटी. आपल्याला क्वालिटी 15वाली पाहिजे, रेट कुठला पाहिजे? जे की शक्य नाही आहे मार्केटमध्ये. हे प्रोडक्ट तुम्हाला जे वाटतं नाही, हे समजावं लोकाला. असं वाटतं नाही. तुम्ही जस्ट लोकाला एवढं समजावता ना काय आहे, तेव्हा त्यांना कळतं. आलं का लक्षात तुम्हाला? मग तरी पण ते डोकं लावायला नाही. पण मला असं वाटतं महागाचे. बघा, आज तुमची हेल्थनुसार तुमची रिक्वायरमेंट जी आहे, हे प्रोडक्ट तुम्हाला महाग वाटतं. का महाग वाटतं आत्ता? कारण तुमच्या खिशाला ते आत्ताच्या लेवलला जड आहे तुमच्या इन्कमनुसार. पण हेच मी जर याचं इन्कम जो त्याला घेऊ शकतो, ज्याचं व्हॅल्यू कळालं, तो त्याला सहन करतो. मग डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर मला सांगा, डॉक्टरला थोडं तुम्ही गेलात, एखादं ऑपरेशन करायचं, हे करायचं, आपण डॉक्टरला लोक लावू शकतो का? प्रोडक्ट मागे, कारण मजबुरी आहे. कारण काय? मजबुरी करण्याशिवाय पर्याय नाही आहे. मग जर माझ्या लाईफमध्ये जर माझा प्रॉब्लेम जर खूप मोठ्या लेवलचा असेल, तर मला असं वाटतं पैशाकडून बघण्यात मजा नाही आहे. बघा, हे सगळ्या प्रोडक्टची किंमत झाली 4-5 हजार रुपये. बरोबर? आज तुमच्याकडे मोबाईल आहे मॅडम 20-25 हजाराचा, पडला फुटला, त्याच्यावरून ट्रक गेले मॅडम, ते किती वेळ राडतात तुम्ही सांगा बरं मला? दुसरा घेणार का नाही घेणार? मोबाईल फुटला 15 हजाराचा, घेणार पुढचा कितीचा? 20 हजाराचा, 25 हजाराचा. रडत बसलात का सांगा बरं मला? मग एक मोबाईलसाठी आपण लगेच मॅनेज करतो. तर आज 2-5 हजारच्या प्रोडक्टसाठी, ज्याने माझं आरोग्य चांगलं होणार आहे, मला हेल्थ चांगले मिळणार आहे, माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, अशा जर सगळ्या गोष्टी होत असं, तर मला असं वाटतं त्याच्याकडे बघायची गरज नाही आहे. मी मान्य करे, तुमच्यानुसार तुम्ही जर म्हणताय प्रोडक्ट मागे, तर मी मान्य आहे ना. पण जे तुम्हाला पाहिजे ते मी याच्यातले 2-4 प्रोडक्ट कमी करून तुम्हाला हे देऊ शकते, की मला रिप्लेसमेंट पण तुम्हाला देऊ शकतं. पण आज मला जाणवतं की तुम्हाला चांगले रिझल्ट द्यायचे असेल तर याची गरज आहे. मग काय वाटतं? थोड्या आरोग्य एकदम ज्यावेळेस तुम्ही लोकांना शांततेने बोलताना, त्यांना ज्युनियनली समजावताना, त्यावेळेस लोक डोकं लावत नाहीत. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, कधी पण मी मग अशीपासून तुम्हाला एक विषय शिकवू राहिलो. कुठला? प्रॉब्लेम सॉल्विंग काय? सेलिंग. जेव्हा तुम्ही लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जाताना, तर तुम्हाला 90% हे प्रश्नच येणार नाहीत प्रोडक्ट मागचे. बरोबर ना? कुठलेच रिझल्टची गॅरंटी खूप कमी होतात. का होतात कमी? कारण तो व्यक्ती प्रॉब्लेममध्ये, आता प्रॉब्लेममध्ये असलेला व्यक्ती किती पण पैसे पे करायला तयार असतो. हे मान्य करताय का तुम्ही? त्याला काय पाहिजे? आत्ता काय पाहिजे असतं?
पण जनरल सेलिंगला ज्यावेळेस जाता, आजारी पडू नये म्हणून आकाश सोना घ्या म्हटलात, तर तो व्यक्ती तुम्हाला म्हणणार आकाश सोना मागे. बरोबर आहे यार, त्याचं 15-20 हजार त्याचं दुकान चाललं, पैसे कमवतो तो, त्याच्या घरामध्ये किराणा येतो 3,000चा, तुम्ही त्याला 3,000ची बॉटल घ्या म्हटले 2,500ची, तर त्याच्या खिशाला ते जडच वाटणार ना, त्याला ती रिक्वायरमेंट नाही ना आत्ता. त्यामुळे तो तुम्हाला थोडा त्रास देणारच आहे. समजते का तुम्हाला? कारण त्याच्यात तेवढा किराणा होतो त्याचा, बरोबर ना. मग त्याच्यानुसार तुम्हाला, म्हणून मी जे मगाशीपासून सांगतोय ना, सगळ्यात सोपं सेलिंग, ह्याचे उत्तर कोणाला देता येतील? जो एकदम प्रॅक्टिस करत गेला तो जनरल लोकांना इझिली उत्तर देऊ शकतो. पण म्हणून मी तुम्हाला सगळ्यात सोपा पर्याय काय दिला आत्ता? कुठलं सेलिंग करा, त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास होणार. तर आपण एक एक प्रश्नाकडे जाऊ. हे प्रश्न समजले तुम्हाला? बघा, मेजर प्रश्न कुठले आहेत मार्केटला येणारे? पहिला प्रश्न आपण हाच कव्हर करू, अजून डेपमध्ये प्रोडक्ट महाग आहेत, सगळ्यात जास्त प्रश्न येणारा, बरोबर. प्रोडक्ट, कुठलाही व्यक्ती जर तुम्हाला म्हणला प्रोडक्ट महाग आहे, तर पहिला प्रश्न त्या व्यक्तीला एकच करायचा. हा प्रश्न कधी येईल माहिती आहे का? नॉर्मली 90% कोणाला येईल? जर जनरल सेलिंगला गेलात तर, बरोबर ना. पण जर तुम्ही त्या व्यक्तीला कशाला गेलात, प्रॉब्लेम सॉल्विंगला गेला, तर तुम्हाला हा प्रश्न जास्त येणार नाही. पण तरी आलाच तर सरळ बोलायचं, पहिलं वाक्य वापरायचं. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर सर, पण तुम्हाला कशावरून असं वाटतं की प्रोडक्ट महाग आहे, बरोबर. मग त्यांना समजावलं प्रोडक्ट, ते म्हणले नाही सर मला असं वाटतं की नाही, त्याची किंमत जरा जास्तच होती. 2600 म्हणजे काय जास्तच आहे, बरोबर ना. तेवढे 2600 म्हणजे जास्तच वाटते, एवढं मग कसं शक्य आहे, कसं वापरायचं आपण एवढं? 2600 रुपये म्हणजे ते आमचा महिन्याचा किराणा तेवढ्यात येतो, बरोबर ना, तो म्हणू शकतो. पण मग परत त्यांना समजावं लागेल तुम्हाला की सर सगळं बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते पण मान्य आहे मला. एक आपण नॉर्मल कुटुंब कॅटेगरीतील लोक आहोत यार, आपण सर्वसामान्य कुटुंबात राहतो, तेवढ्यात आपला घराचा किराणा बसतो, हे होतं ते होतं, सगळ्या गोष्टी मान्य आहे मला. पण बघा सर, आता जर बघितलं तर आजार हे खूप कॉम्प्लिकेशन्स झाले आहेत. शरीर खूप महत्त्वाचं सगळ्यात पहिल्यांदा, आणि आपल्या खाण्यापिण्यामध्ये आज जे पाहिजे ते मिळत नाही आहे. जर आजारी पडलो ना सर, तर डॉक्टरकडे किती जातील ते माहीत नाही आहे, बरोबर. पण मग मला असं वाटतं की आज ह्या प्रोडक्टचं महत्त्व तुम्ही समजून घ्या. ह्या प्रोडक्टमध्ये काय आहे? हे प्रोडक्ट आमची कंपनी स्वस्त पण करू शकते, पण या प्रोडक्टमध्ये 12 बेरीज आहेत. त्यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात पहिली त्याची बेरी आहे आकाई बेरी. ह्याच्या सगळ्या बेरीज आहेत ना, हे इंटरनॅशनल बेरीज आहे. याच्यात जर 2-4 बेरीज तुमच्या ओळखीच्या आहेत, स्ट्रॉबेरी, बरोबर ना, असे 2-3 बेरी आहेत जे तुम्ही ओळखता. बाकी सगळ्या इंटरनॅशनल बेरीज आहेत, त्याच्या कॉस्टिंग खूप हायर लेवलला असतात. हे प्रोडक्ट बनलं खूप हायर लेवलचं, बरोबर. मग आता बघा, सिम्पल आहे. तर ह्यासाठी हे प्रोडक्ट डेव्हलप केलेलं आहे. इतकं सुंदर प्रोडक्ट आहे, एवढं का ताकदीचं आहे, तर मला असं वाटतं वापरायला काही हरकत नाही आहे. महाग तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, बरोबर, मी पण मान्य करतो. ॲज अ एक मिडल क्लास व्यक्ती म्हणून जर विचार केला तर मला पण वाटतं हे प्रोडक्ट कॉस्टली. पण हे का वाटतं हे तुम्हाला वाटतंय सर. पण ह्या प्रोडक्टला एका दुसऱ्या अँगलने जर बघितलं तर ह्या प्रोडक्टची जी क्वालिटी मी बघितलेली आहे, किंवा जी मी रिझल्ट बघतो लोकांचे, जे लोक अक्षरशः त्रासात नव्हते, डॉक्टर म्हणले होते 50,000, 1 लाख 2 लाख घालवून पण रिझल्टची गॅरंटी नाही आहे, तिथे ह्या प्रोडक्टने रिझल्ट दिले हो सर. मग मला सांगा, ज्या व्यक्तीला डॉक्टरकडे 2 लाख घालवून पण गॅरंटी नव्हती, एक व्यक्ती होती आमच्या अशाच कातरच्या, आणि त्यांच्या गर्भपिशवीत गाठ होती. डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करावं लागेल. आता इथं उदाहरण देऊन तुम्हाला समजावं लागेल त्यांना, म्हणजे काय करायचं आता थर्ड पार्टी. डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशनचा खर्च 2-3 लाख रुपये होता. शिवाय रिस्क पण होती, गर्भपिशवी पण खराब होऊ शकते, शेवटी गर्भपिशवी काढायची वेळ पण येऊ शकते. पण पर्याय नव्हता, खर्च होता, ते करायला गेले होते. पण ॲक्च्युली त्यांना एक दुसरा इश्यू असल्यामुळे डॉक्टर म्हणले नंतर करू. पण मग ते ढकललं गेलं, आणि त्याच काळात आमचे एक डिस्ट्रीब्युटर त्यांना भेटले, त्यांना आमचं प्रोडक्ट दिलं, त्यांनी प्रोडक्ट घेतले आमचे, ट्राय म्हणून, जाऊ दे असं डॉक्टरकडे जायचं करून तर बघू म्हणून त्यांनी प्रोडक्ट घेतले, त्या वापरले, आणि झालं असं की त्यातून असा एक रिझल्ट आला की अक्षरशः 2 महिन्यांनी सोनोग्राफी केल्यानंतर त्यांची गर्भपिशवीची गाठ पूर्णपणे निघून गेली होती. आता मला सांगा, परत म्हणायचं लगेच बोलायचं, आता मला सांगा, त्यांच्या त्या 2 लाखाच्या ऑपरेशनच्या समोर माझे 2600 रुपयाची प्रोडक्टची बॉटल मागे का मॅडम, सांगा बरं मला. असे एक्झाम्पल समजावं लागतील त्यांना. त्यांचं चुकीचं नाही आहे, त्यांच्या जागेवर तुम्ही जाणार, तुम्ही पण काय बोलले असते, हेच बोलले असते का नसते. पण आपण त्यांना अशा उदाहरणातनं समजवलं पाहिजे की विचार करा, त्यांच्यासमोर 2600 रुपये किंमत काय, काहीच नाही ना मॅडम, काहीच नाही आहे, बरोबर ना. एक कपल होतं आमच्याकडं, आणि ॲक्च्युली 14 वर्षापासून त्यांना मूलबाळ होत नव्हतं. खूप प्रयत्न केले, डॉक्टरकडे गेले, वेगळ्या ट्रीटमेंट घेतल्या, खूप प्रयत्न केले, पण काहीच झालं नाही. आमच्याकडनं आमची काही ट्रीटमेंट घेतल्या, आमच्यात आकाई सोना एक मेजर प्रोडक्ट होता, आणि बाकीचे काही सपोर्टिव्ह प्रोडक्ट घेतले, ट्रीटमेंट घेतल्या, बरेच दिवस झाले ट्रीटमेंट घेतल्या, रिझल्ट म्हणजे चालू झाल्या. 3-4 महिने गेले त्यांचे, पण 4-1 महिन्यानंतर त्यांना एक रिझल्ट आला.
आम्ही त्यांना सांगितलं होतं की याच्यावरती मूलबाळ होण्यावरती रिझल्टची तेवढी शुअरिटी नसते, कारण त्याच्यावर कॉम्प्लिकेशन खूप असतात, पण एक ट्राय करायला हरकत नाही. ते म्हणे एवढे डॉक्टरकडे पैसे घातले, एक ट्राय करू. आणि त्यांनी आमचे प्रोडक्ट घेतले. पण झालं असं, 4 महिन्यानंतर त्यांना आमचा रिझल्ट आला आणि त्यांची मिसेस राहिले, प्रेग्नंट राहिल्या. त्यांना आज बाळ झालं आहे बघा, आणि त्यांना एक छोटीशी मुलगी झाली, एक सुंदर अशी. आणि ती इतके खुश झाले. मला एक दिवस त्यांनी कॉल केला आणि मला म्हटले, सर आमच्या एका लिडरला कॉल केला आणि सांगितलं की सर थँक्यू, तुमच्या प्रोडक्टमुळं गेले माझे पैसे, पण तुमच्या प्रोडक्टमुळं माझा रिझल्ट खूप चांगला आला. आणि जवळजवळ त्यांचे 25-30 हजार रुपये खर्च आले 4 महिन्यात. मलाच वाटायचं की एवढे प्रोडक्ट ते घेतात ते, पण त्या 4 महिन्यानंतर ते इतके खुश होते. आणि आनंदामध्ये त्यांनी आपल्या मुलीचं नावसुद्धा आकाई ठेवलं. सर आज मला सांगा सर, आज त्यांच्या त्या प्रॉब्लेमच्या समोर माझे 25-30 हजारचे प्रोडक्ट खूप महाग गोष्ट काय, मोठी गोष्ट काय मॅडम, बरोबर ना? मग अशा रीतीने लोकांना इझिली थर्ड पार्टी स्टोऱ्या सांगून तुम्हाला काय करावं लागेल, आपल्या प्रोडक्ट प्रॉब्लेमच्या अगेन्स्ट किती स्वस्त आहे हे प्रेझेंट कंपॅरिझन दाखवावं लागेल. किती लोकांना समजलं सर? हा प्रश्न कुठं येईल, पुन्हा कुठं येईल तुम्हाला माहिती आहे का? तुमचं मत आहे का? तुम्हाला वाटतं का प्रोडक्ट आपलं जनरल आजारांच्या अगेन्स्ट किती लोकांना वाटतं आपले प्रोडक्ट महाग आहेत महाग नाही. बाहेर ऑदर डायरेक्ट सेलिंग कंपन्यामध्ये किती लोकांनी काम केलं आहे, कुठल्या ना कुठल्या, पाणी भरलेलं थोडं माझ्यासहित भरलेलं आहे. मला सांगा, मार्केटच्या प्रोडक्टच्या कॉस्ट सनेजच्या प्रोडक्टपेक्षा स्वस्त काय कुठं? एक तरी कंपनी आहे अशी सनेजपेक्षा स्वस्त प्रोडक्ट विकणारी ह्या क्वालिटीचे? चला मला सांगा, आपण सगळे तेच करू, शक्य आहे? नाही. सनेजच्या प्रोडक्टच्या कॉस्ट कुठंच नाही. आज विचार करा, हे हजारांच्या किट्स, बरोबर, पाईल्स केअर किट आपल्याकडे 1,500-2 हजारात आपण देतो, आर्थरायटिस किट देतो, वेट लॉसवरती आत्ताच आपण बोललो, बरोबर ना? आज कंपन्या 12-12, 16-16 हजार रुपये लोकांकडून घेतात ते, बरोबर. मग आज याचं महत्त्व समजून घ्या, प्रोडक्टच्या कॉस्टिंग काय आहेत आपल्या. सगळ्यात स्वस्त आज आपण प्रोडक्ट देतोय, आणि जे प्रोडक्ट देतोय ना, हेच प्रोडक्ट एक डायरेक्ट सेलिंगची कंपनी आहे, याच्याच टाईपचं प्रोडक्ट सेम अशीच बॉटल थोडंसं वेगळं डिझाईन करतं, इंटरनॅशनल कंपनी आहे जी इंडियात काम करतं. त्या कंपनीमध्ये ह्या अँटीऑक्सिडंटची किंमत आहे 9,999. माहिती असेल तुम्हाला, वेस्टर्न इंडियातली एक कंपनी आहे, कंपनीची कॉस्टिंग काय, एक प्रोडक्ट ते विकतात एवढी बॉटल 7,500 रुपयाला, माहीत तुम्हाला? मग ह्या कंपनीचे प्रोडक्ट पण विकले जातात, बरोबर ना? लक्षात घ्या, एवढ्या कॉस्टिंगला लोकांनी प्रोडक्ट विकलेत मार्केटला, आणि त्याच्यापेक्षा आपलं प्रोडक्ट सगळ्यात सुंदर आहे. मार्केटचे कित्येक कंपन्या आहेत वेगवेगळ्या नावाने आज अँटीऑक्सिडंट विकतात, पण त्याच्यापेक्षा आपला काय सोन्यात किती दम आहे विचार करा. मला सांगा, गुगलला गेले, यूट्यूबला चेक केलं सनेज रिझल्ट्स, निगेटिव्ह रिझल्ट कधी सापडले का तुम्ही? टाका अदर कंपन्याचं नाव आणि चेक करा निगेटिव्ह रिझल्ट्स म्हणून, तुम्हाला 100 व्हिडिओ सापडतील कंपन्यांचे. आपल्या सनेजची एक तरी आहे का? का बरं एवढे प्रोडक्ट विकले आणि लोक निगेटिव्ह आपल्याबद्दल बोलत नाही? देतोय म्हणून ना, कॉन्फिडन्स म्हणून ना. मी काय एवढं छाती टोकपण तुम्हाला एवढं समजून सांगतो, विका. अशोक सरांचं एवढं मोठं प्रोफाईल आहे, सर काय एवढं छाती टोकपण या प्रोफाईलला प्रमोट करून राहिले का? वाय? कारण कॉन्फिडन्स आला आहे आपल्या प्रोडक्टबद्दल. येते लक्षात तुम्हाला? मग आला तर आपल्याला द्यावा लागेल. समजलं का सगळ्याला? चला दुसरा प्रश्नाकडे जाऊ. किती लोकांना हा प्रश्न कळाला की प्रोडक्ट मागेवर काय बोललं पाहिजे? काय गॅरंटी विचारतात का लोक तुम्हाला? प्रश्न विचारतात, रिझल्टची काय गॅरंटी? मग आता त्याला काय बोललं पाहिजे सांगू तुम्हाला. चला, मी एखाद्या व्यक्तीकडे गेलो, सुरुवात केली, बोललो, सगळं झालं माझं, आणि तो म्हणला सगळं खरं आहे, ट्रीटमेंट तुमची चांगली आहे, प्रोडक्ट घेतो, पण रिझल्टची काय गॅरंटी? किंवा याला जोडून अजून एक प्रश्न काय असतो, रिझल्ट नाही आला तर पैसे परत द्या. घेतो, तुम्ही 5 म्हणताना 6,000 देतो, पण रिझल्ट नाही आला तर पैसे परत द्यावे लागतील. मागतात का असे लोक गॅरंटी? मागतात का? मग उत्तर पाहिजे याचं. कसं बोलायचं बघा, मी काय बोलणार परत एकदा. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर. पण मला सांगा, असं तुम्हाला का वाटलं की मला तुम्ही गॅरंटी मागावी किंवा रिझल्ट येणार नाही, असं का वाटलं सर? मग ते काय म्हणतील, याच्या आधी अशा आयुर्वेदिक खूप घेऊन पाहिले, पण तेवढा आज रिझल्ट आला, लय पैसे घातले, त्यामुळं आता इच्छा राहिलेली नाही, तुम्ही म्हणताय म्हणून ट्राय करतो.
पण गॅरंटी द्या, कारण लय पैसे घातलेत मी आतापर्यंत. म्हणतात का लोक असे? मग म्हटलेत तर मग आपण घाबरायची गरज आहे का? त्याला उत्तर द्यायचं. बघा सर, तुम्ही म्हणता ते पण बरोबर, याच्या आधी खूप घेतलेत आणि खूप औषधं बघितले, खूप घेतले, वापरले, तुमचे पैसे गेलेत बाबा, म्हणून तुम्हाला वाटतं साहजिकच काय गॅरंटी. पहिली गोष्ट सर बघा, एक असतो कॉन्फिडन्स आणि एक असतो ओव्हर कॉन्फिडन्स. तर मी तुम्हाला ओव्हर कॉन्फिडन्समध्ये एक बोलू शकतो सर, आत्ता बिनधास्त वापरा, मी गॅरंटी घेतो रिझल्ट तुम्हाला. पण मी कॉन्फिडन्सने बोलन सर तुम्हाला, ओव्हर कॉन्फिडन्स नको. कॉन्फिडन्स असावा पण ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. मला फक्त तुम्हाला विकायचं असेल तर मी तुम्हाला आत्ता हा करून निघून जाईल. पण सर मला तुम्हाला खोटारडे आश्वासन द्यायचं नाहीत. सर हेल्थ आहे, आज वेगवेगळे चॅलेंजेस आहेत. माझं प्रोडक्ट दमदार आहे का सर? 1001% माझं प्रोडक्ट सोनं आहे सर. पण बघा सर, शेवटी माणसाची बॉडी वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स असतात, बरोबर ना? आणि वेगवेगळ्या घटक त्याला असतात कारणीभूत. रिझल्ट येऊ शकतो का? तर भरपूर लोकांना येऊ शकतो. पण मी तुम्हाला एक उदाहरण, की मी आत्तापर्यंत भरपूर लोकांना रिझल्ट दिले. मग सर बॉडीवर सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. होऊ शकतं तुम्हाला रिझल्ट याचा गॅरंटेड खूप चांगला येईल आणि येणारच सर, मला पण असं वाटतंय येणार, कारण तुमची जर सगळ्या गोष्टी बघता रिझल्ट याचे चांगले आहेत. पण मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तुम्हाला म्हणणार नाही की चला मी गॅरंटी येतो, कारण सर मी तुम्हाला विकायला नुसतं आलेलं नाही आहे. आलं लक्षात? ओव्हर नुसतं विकायचं नाही मला, तुम्हाला परमनंट मला तुम्हाला माझे रिलेशन ठेवायचे आहेत मला तुम्हाला, बरोबर ना? मी काय हे नाही की कुठल्या तरी गावाहून आलो, तुम्हाला विकलो आणि चाललो त्या गावाला परत डोकून बघणार नाही, असं नाही आहे. तुम्ही आम्हाला खूप महत्त्वाचे सर, आम्हाला तुमचे पैसे मग प्यारे नाहीत, तुम्ही आम्हाला प्यारे आहेत सर, आणि तुम्हाला नाराज कशाला करायचं, बरं? तर मला असं वाटतं सर प्रोडक्ट खूप सुंदर आहेत, खूप चांगले रिझल्ट आहेत. आता तुमचा जो मागचा अनुभव याच्यावरून तुम्हाला वाटतंय की हे तसंच असू शकतं. पण सर त्या प्रोडक्टमध्ये आणि माझ्या प्रोडक्टमध्ये फरक आहे सर. माझे प्रोडक्ट हे हायर क्वालिटीचे प्रोडक्ट आहेत, त्याच्यात इन्ग्रेडियंट्स खूप हायर लेवलचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर आहेत सर की याला बघून आत्तापर्यंत याच्या लोकांचे रिझल्ट पण खूप भारी आलेत. आणि हे बघून मला असं वाटतं तुमचा जो आजार आहे याच्यापेक्षा डेंजर आजार आम्ही बरे केलेत. म्हणून मला वाटतं की तुम्हाला तुमचा रिझल्ट येण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आणि एवढ्या लोकांना आले, तुम्हाला का नाही येणार सांगा बरं सर? मला येऊ शकतात ना. मग पण तुम्ही पॉझिटिव्ह विचाराने हे प्रोडक्ट घेतले तर होईल, बरं? तर मला असं वाटतं एवढ्या लोकांना आले सर, आपण असं काय पाप केलं सर आपल्याच रिझल्ट येणार नाही सांगा बरं मला? किती लोकांना आले का नाही आले? बघा याला आले, हे बघा सर तुमच्यासारखीच केस होती सर, हे बघा लगेच मोबाईलमध्ये तुमच्याकडं प्रोडक्ट, हे बघा तुमच्यापेक्षा डेंजर केस होती सर, आली का ना? बघा हे बघा सर, त्याच्या आजाराचे लगेच तुमच्याकडं दाखवायला प्रूफ पाहिजे सर, ही केस बघा सर त्याच्यापेक्षा डेंजर होती सर. बघा हा तर एक पुण्यातला माणूस आहे सर, याला अक्षरशः सर चालता येत नव्हतं सर, पूर्णपणे बिछाना सोडला होता सर, उठतच नव्हता, पण सर असं झालं सर. मग अशा डेंजर केस सर आम्ही बरं रिकवर केल्या. त्याच्यावरून मला असं वाटतं सर की तुमचा आजार रिकवर होऊ शकतो. आणि शेवटी सर बघा एक शब्द आहे, त्या शब्दाचं नाव आहे सर आशा. एक आशेपोटी तुम्ही वापरून बघितलं पाहिजे. आणि इन केस चला थोडं निगेटिव्ह विचार करू सर, निगेटिव्ह नाहीच रिझल्ट आला तर सर परत तुमचे 5,000 रुपये जातील, बरोबर ना? मला सांगा सर, आत्तापर्यंत एवढे घातले, डॉक्टरकडे आपण एवढे ट्राय केले आपण, बरोबर ना? पण डॉक्टरकडे एवढे ट्राय करून आपले फेल गेले, पण कुठल्या डॉक्टरला तुम्ही सर गॅरंटी मागितली सांगा बरं मला? मलाच का मागितली? मी डॉक्टर नाही म्हणून ना सर. जाऊ द्या ना, सोडा ना विषय. एवढ्या लोकांच्या रिझल्टवरून मला असं वाटतं तुम्ही ते प्रोडक्ट घ्यावे. काय वाटतं सर? घ्या, वापरा. 5,000ने काही होणार नाही सर. हा होईल 5,000ने सर. आपले असे 5,000 कुठं जातात? मोबाईल पडला, फुटला, काही झालं घरात, काही आपल्या घरात टी व्ही हे ते सर कुठं पण जातात ना हो सर. ट्राय करायला काही हरकत नाही, एकदा वापरून बघा सर. एक अपेक्षा आहे, तुम्हाला आजार आहे, तुमच्या आजाराच्या पुढे सर त्या 5,000ला किंमत नाही हो सर. मला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं? नाही सर, पैसा कधी कमवता येईल सर, पण त्या आजारातून उद्भवणारे त्रास जर पुढे गेले तर काय होऊ शकतं? तर ट्राय करून बघायला हरकत नाही सर, ट्राय करून बघा. नाही जर पॉझिटिव्ह विचाराने घेतलात ना सर, तर मला सांगा, गॅरंटी द्यायची गरज नाही, तुमचं मन तुम्हाला म्हणून गॅरंटीड मला रिझल्ट येणार म्हणून. समजलं का? समजलं का? समजलं का? बरोबर ना? अजून याला मसाला काय लावू शकता पुढं सर? तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही प्रोडक्ट मला एखादा म्हणला नाही रिझल्ट नाही आला तर पैसे परत द्या, हे यालाच पकडून एवढंच बोलायचं, हेच सगळं बोलायचं, पण अजून एक वाक्य ॲड करायचं. सर तुम्हाला काय वाटतं, हे प्रोडक्ट तुम्ही माझ्याकडून 5,000चे घेता सर, याच्यात मला मिळणार किती हो सर? 200-400 रुपये.
तुम्हाला काय वाटतं सर, या 200-400 रुपयामध्ये माझी दिवाळी होईल का दसरा होईल हो सर? हां, मी तुमच्याकडे आलो, तुमच्याशी एवढ्या वेळ बोलतो, माझ्या गाडीचं पेट्रोल एवढ्या वेळचं बोलतोय, हे करतोय सर, मला ते 200-400 रुपये महत्त्वाचे नाही सर, मला तुम्ही महत्त्वाचे होते, बरोबर ना? पण तुम्ही सर 2 मिनटात काय सांगितलं, पैसे नाही आले तर ओरिजिनल पैसे परत द्या. सर एक काम करा सर, बघा मला असं वाटतं तुम्हाला तुमचा आजार बरा करायचा आहे आणि मला प्रोडक्ट द्यायचे तुम्हाला, हे 200-400 रुपये माझे महत्त्वाचे नाही सर. हे प्रोडक्ट आहे ना सर, हे कंपनीत बांधतात सर, मला पण विकत घ्यायला पैसे लागतात सर, फुकट नाही येत मला ॲडव्हान्स द्यावा लागतो, तेव्हा मला हे प्रोडक्ट येतात. बरं तसे येत नाही सर, मला 15 दिवस वाट बघावं लागते, त्याची वेटिंग आहे सर त्या प्रोडक्टला, 15 दिवस, तेव्हा ते प्रोडक्ट येतात. तुम्हाला मी इझिली अवेलेबल करून देऊ राहिलो, म्हणून तुम्हाला काय वाटतं की तुम्ही मला एवढं डिमांड करून राहिले सर. मला असं वाटतं सर, जाऊ द्या, घ्या सर, काय अडचण नाही, बिनधास्त वापरा सर, काही गॅरंटी पण ते पैसे नाही, बरं त्या गोष्टी वेगळ्या आहेत, तरी पण ते नाही, पण ते असं मग मला असं वाटतं सर, मोठे नाही, आता मोठी आरामी स्माईल करायची. मला असं वाटतं सर, तुम्हाला तुमचा आजार बरा करण्यात इंटरेस्ट नाही सर, तुम्हाला पैशात इंटरेस्ट आहे सर. सर जाऊ द्या, शेवटी तुम्हाला पैशात इंटरेस्ट आहे तर सर तुमचा आजार तुमच्याकडे राहू द्या, माझे प्रोडक्ट माझ्याकडे राहू द्या सर. माझं सोनं आहे सर, मी याला कचरा का करू बरं, मार्केटला लय कस्टमर आहेत सर. भेटत राहू सर, राग येऊ देऊ नका, भेटत राहू, गप्पा मारत राहू, कारण कस्टमर अजून वेटिंगलाच आहेत, मला त्यांना द्यायचं होतं तर मी त्यांना देईन, भेटू सर. आणि विषय मग बाकी अजून काय चाललं सर, विषय लगेच ड्रॉप करायचा. मग अजून बाकी घरी काय चाललं, अजून गावात ते शेतात बिताचं कसं चाललं होतं. आता ते माणूस, तुम्ही टेन्शन घेऊ राहिले का, टेन्शन कोणाला देऊ राहिले तुम्ही, परातीतलं पाणी जर इकडे ओढलं ते परत तिकडे पळतं, कधी कधी ढकलून द्या ना, ते काय होतं. पण तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या बोलण्यातून खूप जर त्यांना गरज वाटली, नाही नाही मी देते ना गॅरंटी, नाही तुम्हाला हे करतो ना, असं नाही करायचं. खोल प्रोडक्ट काय करायचं माहिती आहे, कधी पण प्रोडक्ट म्हणजे ऑब्जेक्शन येईपर्यंत तुम्ही पार तुमचं रुद्ररूप धारण करा, तांडव डान्स करा, आमच्या आकाशवाणात असं आहे, हे रिझल्ट सगळं करा. पण ऑब्जेक्शन यायला लागले की रूप चेंज करा, लगेच रूप सायलन्स उत्तर द्या लोकाला कळतं की यार नाही राव, हा एवढासा बोलतोय, हे करतोय. तुमच्या बोलण्यात आहे ना आवाजात दमदारपणा पाहिजे का नाही पाहिजे, डाऊननेस नाही झाला पाहिजे. आणि तुम्ही इझिली, आणि तुम्हाला सांगा, मला सांगा, एक व्यक्ती नाहीच म्हटला तर तुम्हाला काही बिघडले का हो, तुम्ही त्याच्या नोचा अर्थ नेक्स्ट वन घ्या, बरोबर ना. आम्ही तर काय करतोय सर, मी एखाद्या व्यक्तीकडे मी अर्धा तास बोलायचो, 1 तास 2 तास, आणि तो नाही म्हटला की मग शेवटी आता राहतच नाही, आणि लईच राग आलाय, आणि असं वाटलं यांनी लई छळलं आपल्याला, पण शेवटी तर मग आता निघायचं ना, असा डोका खराब व्हायचं, पण तोंडावर तर काही बोलू शकत नव्हतं. मग शेवटी एवढंच करायचं, सर चला भेटू, 2-3 तास तुमच्याशी बोललो, चांगलं वाटलं, थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही नाही म्हणले. ॲक्च्युली सर मी तुम्हाला प्रोडक्ट विकायला आलो नव्हतो, मला एक पुढच्या व्यक्तीला प्रोडक्ट विकायचे होते, पण तो लय भारी व्यक्ती होता सर, आणि मला थोडी प्रॅक्टिस करायची होती सर, तुमच्यावरती प्रॅक्टिस करायला हवं सर. आपण आपला लोड टाकला, एवढं बोलले आणि भेटू सर. आता तुम्ही गेले, हा माणूस 1 तास कॉमात राहील का नाही, हा ना, मी याचा वेळ खराब केला की यांनी माझा वेळ खराब केला, बरोबर. आणि तुम्ही आपलं वजन याच्या डोक्यावर टाकलं, निघाले, चलो नेक्स्ट वन. मग सर कशी आहेत लगेच दुसऱ्याकडं, बारीक खतरनाक, बरोबर ना. प्रॅक्टिस झाली की नाही झाली तुमची, ज्यावेळेस लोक नाही म्हणतात ना, समजायची तुमची प्रॅक्टिस झाली. टेन्शनमध्ये यायची गरज आहे का नाही आहे. चला दुसरा प्रश्न काय केला आपण, रिझल्टची काय गॅरंटी, बरोबर ना. रिझल्टची काय गॅरंटी, यालाच पकडून हा प्रश्न होता कुठला, रिझल्टने आला तर पैसे परत द्या. जरी पैसे मागितले तर आपण लगेच बोलायची गरज नाही, आपण त्याला कशा पद्धतीने हँडल करायचं. किती लोकांना समजला आत्ताचा विषय, समजला का सगळ्याला, ओके. मग आता चौथा प्रश्न काय, रिझल्ट आल्यावर पैसे देतो, हा पण असाच आहे का, त्यालाच पकडून आहे का, हा पैसे रिझल्टने आले तर पैसे देतो. मग त्याला काय बोलणार मी, हेच सर मला सांगा ना, तुम्ही म्हणता रिझल्टने आला तर पैसे परत, मग रिझल्ट आल्यावर पैसे परत देतो. सर पुन्हा एकदा सांगतो सर तुमच्या माहितीसाठी, हे प्रोडक्ट कंपनीकडून आम्ही घेतो,
हे प्रोडक्ट मला फुकट येत नाही, आमची कंपनी काय आम्हाला साईड देत नाही, आम्हाला पैसे द्यावे लागतात तेव्हा प्रोडक्ट येतात. बरोबर. आणि हे ट्रान्झॅक्शन जर आम्ही पूर्ण नाही केलं तर आम्हाला येत नाही. तुम्ही काय म्हणले, रिझल्ट आल्यावर पैसे नाही, काय रिझल्ट आल्यावर पैसे येतो. बरोबर. सांगा ना सर, याच्यात मिळणार मला 200-400 रुपये, त्यात तुम्ही माझं असं म्हणताय, बरोबर ना. तर हे पैसे सर, या प्रोडक्टला पैसे लागतात सगळं घ्यायला, त्यामुळं असं आम्ही करू शकत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की सर पैसे डॉक्टरकडे, सर असं म्हणता का सांगा बरं मला तुम्ही. मला डॉक्टरकडे म्हणताय, मला म्हणताय ना सर, का मी डॉक्टर नाही म्हणून मुद्दामून चेष्टा करायची त्यांची, बरोबर ना. म्हणूनच तुम्ही मला म्हणता डॉक्टरकडे गेले असते म्हणले असते, सांगा बरं मला, सांगा बरं सर, सांगा बरं, सांगा तुम्हीच सांगा. नाही सांगाच तुम्ही आता, नाही सांगा असं तुम्ही म्हणले असते, सांगा बरं मला, नाही सांगा ना. म्हणले असते का तुम्ही की डॉक्टर रिझल्ट नाही आला तर पैसे परत द्या, किंवा रिझल्ट येऊ द्या मग पैसे परत. डॉक्टरकडे गेले पहिले काय केलं मग काय हो सर. मला आता हे कळलं ना सर की तुम्ही माझी चेष्टा करता, काय करताय. पाहिजे ना सर तुम्हाला प्रोडक्ट, तुम्हाला 1012 करायचं आहे नेमकं, म्हणजे असं नको व्हायला की तुम्हाला 1012 नाही करायचं आणि मी तुम्हाला उळत विनाकारण म्हणून राहिले घ्या. नसेल बरं करायचं जाऊ द्या ना, माझं प्रोडक्ट माझ्याकडं, तुमचा आजार तुमच्याकडं. राजू रस्तोगी वरून उडी मारतो, बरोबर. त्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यूवाले काय म्हणतात, तुझा ॲटिट्यूड चेंज कर. असा माणूस आम्हाला चालणार. तो काय करतो, फायला शिकलोच करतो. माहिती आहे तो शीन सगळ्यांना. यस सॉरी सर, आपका जॉब आपके पास रखे, मेरा एटीट्यूड में मेरे पास रखता हूँ. बहुत दिनों बाद सर ये एटीट्यूड आया है. दो पैर टूटने, 2 हड्डियाँ टूटने के बाद सर ये एटीट्यूड आया आपका. निघतो लगेच ते काय म्हणतात, ए भाई इधर आ. बरोबर ना. तुम्हाला पण लोक असेच म्हणणार. चॅलेंज आहे माझं, चॅलेंज. 15 कस्टमर पाहिजे होते, आपल्याकडे 5-50 कस्टमरची लाईन आहे, बरोबर ना. त्यामुळे सगळेच घेतील असं नाही. मी म्हणतो 30%, 20% लोकांनी प्रोडक्ट घेतले तरी पुष्कळ झाले आपल्याकडं. हॅलो, अरे लय मार्केट मोठं पडलेलं दादा हो, खूप मोठं पडलेलं आहे, टेन्शन घेऊ नका, बरोबर ना. पण बिनधास्त लोकांशी बोला, फेस करा आणि कचरा करू नका आपल्या प्रोडक्टला. त्यानंतर अजून एक प्रश्न असतो लोकांचा, डिस्काउंट किती मिळेल. तर पहिलं एक वाक्य माझं आज सगळ्यांनी नोट करून घ्या डायरीत मोठ्या अक्षरात. सनेजचे प्रोडक्ट रिटेलिंगमध्ये कस्टमरला MRPतच विकायचे. MRP जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ID मारून देत नाही, तो डिस्ट्रीब्युटर बनणार नाहीये, तर तुम्हाला अधिकारच नाही त्या व्यक्तीला डीपीत प्रोडक्ट विकण्याचा. काय विकावे सांगा मला. लोक मागतील का डिस्काउंट, मागतात का, मागतात ना. पण तुम्ही दिला तर, मी म्हणतो जी प्रिंट आहे ना त्याच किमतीला प्रोडक्ट विकायचं. आहे का तयारी तुमची, आहे का तयारी. जर तुम्ही प्रोडक्टचे 2 रुपये जरी कमी केले ना, 10 रुपये जरी, तर समोरच्या व्यक्तीचं मानसिकता काय होते, जर याने 10 रुपये कमी केले तर बहुतेक 20 पण कमी होत होते. माझंच चुकलं, याला अजून कमी मागायला पाहिजे होते, बरोबर ना. मग तुमच्या प्रोडक्टचा कचरा कोणी केला मला सांगा. मॉलवर गेल्यावरती तुम्ही भाव करता का मॉलमध्ये आणि रस्त्यावरती. मग तुम्ही आपले प्रोडक्टचे कुठले करून टाकताय, किंमत कमी करून. हां, मग आपल्या प्रोडक्टची व्हॅल्यू कमी करायची. मी माझी मर्सिडीज घ्यायला गेलो होतो, मला गाडी घ्यायचं कधीच माहीत नव्हतं. मर्सिडीजच्या शोरूमला जिंदगीत गेलेलो नव्हतं. आपण टाटा मेंबर होतो. मी गेलो, गणेश सर, तुषार सर, सविता मॅडम, आम्ही 4-5 जण गेलो गाडी घ्यायला. त्यांनी गाडी बिडी दाखवली, गाडीची किंमत झाली सगळी मस्तपैकी. आणि मी आपलं यांनी हे सगळे मर्सिडीजवाले ना, मी आपला कुठला टाटावाला. आणि आपल्याला सवय, आपण शिकवतो मागायचं. आणि मी टाटाच्या गाड्यावरती आमच्या टीममध्ये बऱ्याच गाड्या घेतलेल्या आहेत, लोकांना डिस्काउंट घेऊन दिले. टाटा, हुंडाई, बिंडाई 10-20-30 हजार तर आपण कसे बसल्यावर कमीच केले आतापर्यंत. प्रॅक्टिस होती. म्हणलं हे तर 7-8 लाखाच्या गाडीत आपण 30-40 हजार खाली करतो, ही तर 60 लाखाची गाडी, 2-4 लाख तर कुठं नाही गेले आपल्या अशा बाय हात का केले. बसलो, सगळं झालं. तुषार सर म्हणले करा. तुषार सर सगळे करत होते. सविता मॅडम शेजारी बसले होते, इकडून गणेश सर होते. आणि झालं सगळं. आणि मी म्हटलं आपल्याने डिस्काउंट किती केला सरांनी. तर गणेश सर म्हटले, तुषार सविता मॅडम म्हटलं काय झालं. म्हटलं डिस्काउंट 2-4 लाख तर दिलाच पाहिजे. यांनी मला काय कॉपच्यात घेतलं. हे का तुम्ही, हे मर्सिडीजचं शोरूम आहे साहेब,
तुमचं टाटाचं नाही आहे, इज्जत नका घालू आमची, आम्ही मर्सिडीज वापरतो इथं. मर्सिडीजमध्ये 1 रुपया कमी होत, मर्सिडीज येते, ब्रँड येतो. तुम्ही तिकडे बाकीच्या यात करू शकता, याच्यात नसतं होत. आणि आम्ही गपचूप गाडी दिली, तेवढ्या पैशाला घेऊन आलो. असं वाईट वाटायचं पहिली अशी जिंदगीत, पहिले आपण एवढी मोठी गाडी घेतली पण डिस्काउंट, सगळ्या जगाला डिस्काउंट करून दिला, साला तू नाही डिस्काउंट घेऊ शकला. मला लय वाट व्हायचंच. पण मग मला कळालं की ब्रँडमध्ये पैसे कमी होत नाही. ॲपलचा फोन घ्यायला जा, रेट कमी होतात, डिस्काउंट होतो. कुठेही ब्रँडमध्ये जा, व्हॅनोसीच्या शोरूमला जा, LPच्या शोरूमला जा, रेट करून दाखवा तुम्ही, बरोबर ना. पण दुकानात जा छोट्या मोठ्या, बरोबर ना, रस्त्यावरती 1000 म्हणला आणि 100ला सुरुवात कुठून करतो, 10 रुपयापासून. 10 देतो का, सुरुवात कुठून असती, बरोबर ना. रेट करतो आपण तिथं, बार्गेनिंग करतो, बरोबर ना. पण इथं बार्गेनिंग होतं का सांगा मला, होतंय का, नाही होत. सारस बागेत बार्गेनिंग होतं का, हां, तिथं पण बंद झाला का आता. छोट्या छोट्या रस्त्यावरती बार्गेनिंग होतं, मोठ्या मोठ्या ठिकाणी बार्गेनिंग होत नाही. ब्रँडमध्ये बार्गेनिंग होत नाही. मग आपल्या प्रोडक्टमध्ये बार्गेनिंग करून रेट खाली करायचा, कचरा करायचा का, किती लोकांचं मत आहे का. आपल्या प्रोडक्टची रेट मार्केटपेक्षा ऑलरेडी कमी आहेत, त्यामुळे आपल्या प्रोडक्ट कशावर विकायचे, सगळ्यांना आहे का तयारी, सगळ्यांची आहे का तयारी. जर एखादा खूपच महागायला लागला, तुम्हाला वाटलं खूपच आग्रह करतोय, द्यास आणि खूप जवळचा आहे, तर रेट कमी करू नका, टोटल बेरीज करा. त्यांना माहिती, सर तुमची टोटल बेरीज झाली 3000 रुपये, आमच्या प्रोडक्टचा रूल आहे सर, आमचं हे आहेत, आम्ही डिस्काउंट 1 रुपया नाही करू शकत सर, प्रोडक्ट आमचे व्हॅल्युएबल आहेत, ब्रँड आहेत, पण तुम्ही एवढा आग्रह केला म्हणून माझ्याकडून तुम्हाला एक साबण फ्री, एक टूथपेस्ट फ्री, तुमच्याकडून एक प्रोडक्ट द्या, वाटलं ना तुम्हाला DP MRP तरी सुरले, जवळचं आहे, किंमत कमी करू नका. काय द्यायचं तुम्हाला, त्यांना प्रोडक्ट थ्रू त्यांना मदत करायची ती करा, पण रेट थ्रू कोणीही करायचं नाही. आजपासून रूल प्ले करा, सगळे पाळायला तयार आहेत का, आहे तयार. कारण याने काय होईल, तुमच्या प्रोडक्टचं व्हॅल्यू वाढेल. आणि जो आपण प्लॅनमध्ये सांगतो रिटेल प्रॉफिट सांगतो ना, होम शॉपीत एवढं आहे, याच्यात एवढं आहे, काय दाखवता येईल. आत्ता मी ब्रेकमध्ये बघत होतो, आत्ता मी काही केस बघितल्या, विजय सरांना आम्ही पाहिलं, बरोबर ना विजय सर. एक व्यक्ती होता, आत्ता एक लेडीज, मागच्या महिन्यामध्ये सनेजमधून परफॉर्मन्स बोनस आला 700 रुपये, नाही सॉरी 1500 रुपये आला, आणि रिटेल प्रॉफिट निघाले 15,000 रुपये. किती, 15,000 रुपये. चेक किती आला, 1500 रुपये. इकडून किती मिळाले, 15,000 रुपये. कित्येक लोक आहेत. त्या दिवशी मी एक ग्रुपला फोटो टाकला होता, कुठल्या नगरमध्ये श्रीगोंद्याच्या एक मॅडम, तुमच्या टीममधल्या मॅडम आहेत त्या, हे किती वय त्यांचं, 65 वर्षाची एक लेडीज, एका महिन्यामध्ये रिटेल प्रॉफिट करून किती इन्कम कमवलं, 51 का 56,000 काहीतरी, 51,000 रुपये इन्कम, बरोबर ना. विचार करा, रिटेलिंगवरती एका महिन्यात लोक 50,000 रुपये रिटेलिंगवर कमवायला लागलेत. मग हे इन्कम कमवलं पाहिजे का नाही, हे कमवण्यासाठी दिलंय का नाही दिलंय, आहे का तयारी सगळ्यांची याला प्रमोट करायची. त्यामुळं आपल्याला याला काय करायचंय, त्या पद्धतीने याच्यावरती काम करायचं. आपला मालाला ना कचरा करण्यात मजा नाहीये, बरोबर ना. हे कॉम्पिटिशन, बरोबर ना. बिनधास्त बोला. जर तुम्ही प्रोडक्ट हे कोण करतं लूज स्टॉक माहिती आहे का, ज्याचा प्रोडक्टचा कॉन्फिडन्स डाऊन आहे, ज्यांनी प्रोडक्ट वापरलेलं नाही, त्याला रिझल्टवर ट्रस्ट नाही आहे, तो हे करतो. आपले प्रोडक्ट सडणारे आहेत का, नाही आहे. बिनधास्त तुम्ही मार्केटला त्या पद्धतीने बोला. आणि आजच्या एवढ्या शिकवल्याच्या नंतर मला नाही वाटत कोणाला सेलिंगचा प्रॉब्लेम येईल. त्यानंतर कुठलाही साईड इफेक्ट झाला तर हा पण प्रश्न येतो का तुम्हाला, विचारतात लोक. मग काय बोलू शकतो तुम्ही याला, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, पण साईड इफेक्ट झाला तर तुम्हाला असं कशावरनं वाटतं मॅडम की या प्रोडक्टचा साईड इफेक्ट होईल. मला असं वाटतं मॅडम, माझ्या माहितीप्रमाणे, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त नॉलेज आहे मॅडम आयुर्वेदाचं, बऱ्याच काही गोष्टी माहिती आहे. आणि तुम्हाला हे तर माहीत असेल की आयुर्वेदामध्ये शक्यतो साईड इफेक्ट त्या प्रमाणात होत नाहीत. रिअर केसमध्ये एखाद्या असं काही जर मेजर काही एखादी ॲलर्जी वगैरे काही असेल तरच. मी आत्तापर्यंत ज्यांना प्रोडक्ट दिले त्यांना तर कुठला साईड इफेक्ट नाही आहे. मग तुम्हाला कशाला असं वाटतं की साईड इफेक्ट झाला तर
तुम्हाला तर आता असं काय अशा वेळेस काय करायचं, जर तुम्हाला असं वाटलं ना की एखाद्या प्रश्नाचं लय उत्तर तुम्हाला येत नाही, काय नाही, किंवा टेक्निकल अडचण आली, तर समोरच्या व्यक्तीला मी सहज म्हणतो, मला असं वाटतं मॅडम, आयुर्वेदामध्ये तर असं म्हटलं जातं की आयुर्वेदामध्ये जास्त शक्यतो रिझल्ट येत नाही, आणि मला असं वाटतं माझ्या म्हणजे हे तर तुम्हाला नक्की माहीतच असेल. आता ते नाही म्हणावं तर पंचायत काय, मी कमी शिकलेले, मला डोकं नाही आहे, मी आढा नाही आहे, मला कळत नाही, असं होईल. म्हणून समोरचा व्यक्ती काय म्हणतो, म्हणाल का तुम्हाला तो, नाही नाही मी कधी ऐकलेलंच नाही, असं म्हणतात का? किती लोक म्हणतात नाही नाही मी ऐकलंच नाही, असं कधी असं ऐकतो, असं म्हणतात का लोक? मला असं वाटतं मॅडम तुम्हाला तर हे माहिती असेलच, तुम्हाला तर हे माहिती असेलच की बाबा आयुर्वेदामध्ये तेवढ्या पटीत काय आहेत नाही होत. मग आणि दुसरा हे तर तुम्हाला माहिती असेल, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मी आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांना प्रोडक्ट दिलेत किंवा आम्ही जेवढे प्रोडक्ट आहात, मला आत्तापर्यंत एकाही सिंगल व्यक्तीचा साईड इफेक्ट नाही आला. मी याचे साईड इफेक्ट येण्याचे चान्सेस नाहीत मॅडम, काहीच नाही आहे. आणि आपण असं काही रॉंग देत नाही तुम्हाला, सिस्टमॅटिक सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी देतो आहे, त्यामुळे असं काही होणार नाही आहे. ट्राय करून बघा, वाटलंच तुम्हाला साईड आहे तर थोडा थोडा कोर्स पहिला सुरू करा, आपण टेक्निकने जाऊ. पण असं काही नाही आपल्याला हडमपास्ट काही पाहिजे, पण असं कधी होत नाही. हे भीती तुम्ही डोक्यात ठेवू नका, हे भीती आहे तुमची. पण यांनी काय होईल या भीतीमुळं की एवढे चांगल्या प्रोडक्टपासून तुम्ही राहणार, मग ही भीती आहे, मग उद्या कशाची पण भीती येईल आपल्याला, बरोबर ना? तर मार्केटला पण आपण घेतो, मग कशाने पण काही होतं ना, तर तेवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. समजलं सगळ्याला? जस्ट त्याला काय बोलायचं आहे, त्यांचंच नॉलेज त्यांच्यावरच पाजायचं त्यांना, आपल्याला. समजलं तुम्हाला? ओके. तुम्ही विचार केला का, नॉर्मली प्रोडक्ट सेलिंगमध्ये मेजर तुम्हाला त्रास देणार रिझल्ट हेच आहेत, बरोबर का? आता मला सांगा, याच्यात पण आहे ना खरे 3च आहेत. मी 3ला थोडं फोडून मांडलंय, तेच उत्तर आहे. 3चं होतं का नव्हतं आत्ताचं उत्तर? मग आता मला सांगा, तेच प्रश्न आता होतं काय माहिती आहे का? नीट लक्षात घ्या लॉजिक कसं लागतं. यांनी मला पहिला एक प्रश्न विचारला, प्रोडक्ट महाग आहे. यांनी मला दुसरा विचारला, यांनी मला तिसरा विचारला, यांनी मला चौथा विचारला, बरोबर? यांच्याकडे गेलो तर यांनी मला परत यांचाच विचारला, यांच्याकडे गेलो यांनी मला यांचा विचारला, यांच्याकडे गेलो यांनी मला यांचा विचारला, आणि तेच प्रश्न परत फिरून यायला लागले. बघा मगाशी मी ते काही लोकांना विचारलं काय काय पॉझिटिव्ह वाटतं, तर 4-5 उत्तर बरोबर आले, पण त्याच्यानंतर उत्तर काय यायला लागले, तेच पुन्हा यायला लागले होते का नव्हते? मी लगेच ब्रेक केलं. तसं 4-5 प्रश्नानंतर तुम्हाला कळतं की अरे तेच प्रश्न परत यायला लागले, आणि तुम्ही काय म्हणता, खूप प्रश्न, खूप नाही आहेत, 4च प्रश्न फिरून येऊ राहिलेत. हॅलो. मग जर मला कळतं की मला हा प्रश्न वारंवार येतोय, तर त्या प्रश्नामध्ये एक्सपर्ट बनलं पाहिजे की नाही सांगा मला? हॅलो. जर क्रिकेट खेळताय तुम्ही, क्रिकेटमध्ये तुम्हाला माहिती आहे समोरचा माणूसने असा बॉल टाकला की मी आऊट होतोय, असा बॉल टाकला की आऊट होतोय, असा बॉल टाकला की आऊट होतो, तर त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, त्या बॉलवर प्रॅक्टिस केली पाहिजे खेळण्याची, बरोबर का? हॅलो. जर एखादा मुलगा प्रश्नपत्रिका 10वीला दरवर्षी नापास होतो एकाच विषयात, तर त्याचे वडील त्याला काय करायला लावतील, त्या विषयावरती त्याला क्लास लाव, ट्युशन लाव, त्याला पुस्तकं घे, त्याला अजून काहीतरी घे, त्याला पर्सनल टीचिंग लाव, पण त्याच विषयावरच्या मागं लागणार का नाही हात देऊन? हॅलो. मग 4 प्रश्न जर तुम्हाला वारंवार त्रास देतात, तर त्या प्रश्नाच्या हात देऊन तुम्ही मागं लागा ना, त्याचा स्टडी करायला. आहे की नाही आहे? आणि उरलं सुरलं यूट्यूबला माझे एक व्हिडिओ आहे छोट्या टाकलेले, ऐकले का तुम्ही सगळ्यांनी? प्रोडक्ट मागेवर काय बोलायचं, याच्यावर काय बोलायचं, त्या जरी 4-5 वेळेस ऐकल्या. अजून काही व्हिडिओ, ऑब्जेक्शन हँडलिंगची व्हिडिओ आहे पाहिजे, अजून एक ब्ल्यू वॉटर हॉलला रेकॉर्ड केलेली ते आहे. ते जर तुम्ही वारंवार ऐकलं, तर तुम्हाला ऑब्जेक्शन्स हँडल करणं अजून सोपं जाईल. आणि तेच प्रश्न आहेत, नवीन नाही येते, पण आपल्याला काय वाटतं, लोक खूप प्रश्न खूप नाही विचारत, गोड गैरसमज आहे तुमचा. काय लक्षात आलं मॅडम? काय बोललो मी आता? तेच प्रश्न आहे, वारंवार येतात. मान्य करताय का तुम्ही? समजताय का मी तुम्हाला काय बोल? 4च प्रश्न आहे, ते वारंवार येत आहेत. मग त्याच प्रश्नाला एक्सपर्ट बनवू आपण, बरोबर ना? 100 प्रश्न येण्यापेक्षा 4च प्रश्न वारंवार येणारे आपण एक्सपर्ट बनवू ना. आणि एक्सपर्ट बनवून हळूहळू बनवू. मग जे मी एवढं बोललो तेवढं तुम्ही आता आज उद्या गेल्या नाही करू शकत, पण हळूहळू बोलून तुम्हाला पण एक दिवस असं उत्तर देता येईल का नाही देता येईल जसं आज आम्ही देतोय. हॅलो. मला सांगा, जर आमच्याकडे उत्तर देता येत नसते तर एवढा मोठा बिझनेस झाला असता का?
समजते तुम्हाला सगळ्याला? लोक एवढे मोठे इन्कमचे फोटो टाकायला लागले. का टाकतात एवढे? होतात, विकले जातात. मला जमत नाही म्हणून मी म्हणतो अवघड आहे. आईच्या पोटातून जन्मल्या तुम्हाला चपाती करता आली होती का? आता कशी करता येते? प्रॅक्टिसनी. पहिली चपाती भारत पाकिस्तान झारखंडचा नकाशा झाला होता का नव्हता? मग हळूहळू करत 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 चपाती गोल व्हायला लागली. आता झोपेत उठून जरी केलं तरी पण चपाती, फोन चालू असेल तरी चपाती गोल. आता का चुकत नाही? करून 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 मग एक दिवस सनेजमध्ये उत्तर देऊन 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 प्रॅक्टिस होईल का नाही होईल? पण वारंवार वारंवार हे काम करावं लागेल. समजते सगळ्याला? अजून एक प्रश्न, वारंवार वारंवार जर हे प्रोडक्ट घेतले तर प्रोडक्टची सवय होईल का? येतो प्रश्न हा तुम्हाला? काय उत्तर देऊ शकतो मी याच्यावरती? काय बोलणार सांगा? निरोगी राहायचं असेल तर घेऊ शकता. बरं, पहिली गोष्ट बघा म्हणायचं सर हे न्यूट्रिशन आहेत. पहिली गोष्ट रोज प्रोडक्ट हे हेल्थ आयुर्वेदिक प्रोडक्ट हे न्यूट्रिशन्स आहेत. हा ॲलोपॅथी नाही आहे की जे तुम्ही एखादी टॅबलेट घेतली आणि ते रोज घेतली तरच तुम्हाला याच्यावरती हे होईल. बरोबर? हे प्रोडक्ट असं नाही की तुम्हाला सवय लागल. बरोबर? ही असा काही प्रकार नाही. हे आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत आणि न्यूट्रिशन्स आहेत. हे जेव्हा घेईल तेव्हा फायदा होईल, जेव्हा घेणार नाही तेव्हा लॉस होतील. पण नॉर्मली 3-4 महिने जर प्रोडक्ट घेतले आणि त्यानंतर ते प्रोडक्ट बंद केले तरी काय होत नाही तुम्हाला. असं काही नाही की याच्यावरून तुम्हाला सवय लागेल असं काही नाही आहे. बरोबर ना? याच्यात काही सवय लागण्याचा प्रश्न येत नाही. पण तरी पण तुम्ही जर म्हणताय की सवय लागली प्रोडक्ट बंद केलं तर बघा मी तर म्हणत सवय लागली तर माझं ते एक मत आहे, लागत असेल तर अतिउत्तम, पण लागत नाही हा सगळ्यात निगेटिव्ह पॉईंट आहे. लागली पाहिजे, माझी इच्छा आहे, माझी इच्छा आहे याची सवय लागली पाहिजे. सर वाईट गोष्टीची सवय लागण्यापेक्षा चांगल्या गोष्टीची सवय लागलेली काय वाईट आहे सांगा बरं मला? लोक दारूची सवय लावून घेतात, लोक सिगरेटची सवय लावून घेतात, लोक गांजाची सवय लागते. बरोबर ना? वाईट गोष्टीची सवय लागते. बरोबर? पण चुकीच्या कामाची सवय, चहाची सवय लागली, चांगली का वाईट आहे? मला सांगा. आता एक चहा तुम्ही दिवसातून 3 चहा पिल्यात, 3 चहाची किंमत किती झाली? 30 रुपये. बरोबर? अकाई सोनाची एक बॉटल केवढ्याला आहे? 1200 रुपये. छोटी बॉटल समजा 1 महिना जाते ना, 1200 रुपये, 1100 रुपये. बरोबर? किती झाले? भागिले जर केले तर पर डे किती पडले? हां 30-35 रुपये पर डे. मग तुमच्या रोजची चहाच्या खर्चात काय माहिती? अकाई सोना येते. मग चहाची सवय चांगली का अकाई सोन्याची सवय चांगली? पण प्रॉब्लेम असा आहे चहाची लागते हो, अकाई सोन्याची लागत नाही. लागलीच पाहिजे मला असं वाटतं, पण लागत नाही. समजलं का तुम्हाला? लागत नाही कारण का न्यूट्रिशन्स आहेत ते काही तुमच्या आशयाच्यावरती काम करत नाही की तुम्हाला हॅबिट लागावी. बरोबर ना? पण लागणं गरजेचं आहे, घेतलं कारण हे रोज घेणं अतिउत्तम आहे, अतिउत्तम आहे, खूप चांगलं आहे. पण नॉर्मल 90 दिवस घ्या, बंद करा. वाटलंच तुम्हाला तर आम्ही परत सांगतो 1-2 महिन्याने गॅपनी चालू करा, एवढं काय नाही. 8-15 दिवस बंद करा, परत चालू करा. असं वाटायला लागलं तुम्हाला हॅबिट नको लागायला, एवढीच भीती वाटतेस ना, सलग 90 दिवस घ्या, त्यानंतर 15 दिवस 1 महिना बंद करा, परत तिथून पुढे चालू करा. तुम्हाला असं वाटलं तर परत चालू करा, परत बंद करा, परत चालू करा. काही सवय लागत नाही. लागलेली नाहीच आता, पण सिंगल केस नाही तुम्हालाच कसं काय लागला सांगा बरं मला? एवढ्या 2-4 कोटी बाटल्या विकल्या आम्ही, एकाला लागली नाही, तुम्हालाच कसं काय लागेल सांगा बरं मला? क्लिअर आहे सगळ्याला? आता सगळं झालं, पण शेवटचा मुद्दा, एवढे गाणे झाले, गवळणी झाल्या, पण पैशाचं काय? हा पैशाचं काय? पैसे मागावं लागतील ना. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आता इथं? पैसे मागायचे कसे? हा ऑब्जेक्शन हँडलिंगमध्ये अजून एक तुम्हाला सांगतो मी. बघा बऱ्याच वेळेला तुम्ही ऑब्जेक्शन हँडल करताना तुम्हाला असं वाटलं तुमच्यावर माइंडवर लोड येतो, लोड यायला लागला तर एक तुम्हाला मी सायकोलॉजिकल टेक्निक सांगतो. ऐकायची सगळ्याला? ही पुस्तकातली नाही, हे सायकोलॉजिकल टेक्निक. बरोबर? तुम्हाला लोड यायला लागला असं बोलताना तर टेन्शन घ्यायचं नाही. समोरच्याला म्हटला प्रोडक्ट महाग आहे, तुम्ही असे बसलेत, खूप टेन्शन आलं, तर तुम्हाला त्याला उत्तर द्यायचं आहे बाबा, आता मी डिस्ट्रॅक्ट होतोय, माइंड डिस्टर्ब होतोय. तर समोरच्याला कसं करायचं बघा. ते म्हणतात ते बरोबर आहे सर, प्रोडक्ट महाग आहे, पण तुम्हाला कशावरून असं वाटतं की प्रोडक्ट आपलं महाग आहे? काय वाटतं सर, तुमचं मत काय?
काय पण असं काय असं रिझन आहे तुमचं की बाबा खाली बघायचं परत प्रोडक्ट महाग आहे सर? मला नाही वाटत सर, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे सर हे प्रोडक्ट आहेत ना सर, लई बाप क्वालिटी प्रोडक्ट आहे सर, याचा नादच नाही करायचं सर. ह्याचे जे रिझल्ट आहेत ह्याचे आम्ही आज लोकांना सांगतोय, हे लोकांना दाखवतोय सर, विषयच नाही सर. आणि तुमच्या मनात डाऊट आला की महाग सर, महाग म्हणजे म्हणतात ना प्रोडक्ट महाग वगैरे सगळं सोचवर येऊ सर प्रत्येकाच्या. प्रोडक्ट महाग नाही आहे सर, प्रोडक्ट महाग नसतं सर, बरोबर ना. प्रोडक्ट हे आज तुम्हाला वाटतंय पण आजारांच्या समोर बघाल, जे लोकांना वेगवेगळे आजार चालू आहेत त्यांना खूप मोठ्या लेवलला त्रास होतो, बरोबर. आणि त्यांनी मग लय गडबड होती सर, हे काय चाललंय माझा एक खेळ हां. हां तो माणूस एका विषयाला पकडून तो सोडायला तयार. तुम्हाला काय करायचं आहे आता? मी कधी कधी एखाद्या समोर बसलो ना अशी डायरी पेन घेतो, असं करतो. तुम्हाला काय वाटतं सर आपलं प्रोडक्ट महाग आहे? नाही सर, आपलं प्रोडक्ट अजिबात महाग नाही सर, प्रोडक्ट हे महाग नाही आहे. आणि सर असू कसं शकतं सांगा बरं मला? शक्यच नाही आहे, बरोबर ना. थांबा तुम्हाला बोर्डवर दाखवतो. आज समजा माझ्यासमोर, बरं जाऊ द्या वेळ जाईन, चला बघा काय असं महाग आहे सर, बरं. असं नाही वाटत मला प्रोडक्ट महाग आहे. कशावरून तुम्हाला असं वाटतं सर प्रोडक्ट महाग आहे? नाही ना सर, हे सगळं कसं डिपेंड आहे माहिती आहे का? आपल्या विचारावरती डिपेंड आहे सर, बाकी वेगळं काहीच नाही आहे, बरोबर ना. आज तुम्हाला दिसतंय पण आज तुम्हाला माहिती आहे का कित्येक लोक आहे सर, आम्ही त्या लोकांना हे प्रोडक्ट दिलं आणि अक्षरशः त्या लोकांना सर इतका भारी रिझल्ट आला की त्याच्या आजाराच्या त्याच्या प्रॉब्लेमच्या समोर सर मला सांगा कोणीच म्हणू शकत नाही सर ते प्रोडक्ट महाग आहे. त्याचा 2 लाखाचा प्रॉब्लेम होता सर, अक्षरशः 2 लाखाचा. ह्या 2 लाखाच्या समोर सर हे प्रोडक्ट 20,000चे प्रोडक्ट लई महाग आहे त्याला. 20,000चे प्रोडक्ट खाल्ले सर त्यांनी 4 महिन्यात, टोटल 3 महिन्यात. पण 2 लाखाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना, सांगा ना मला सर. लय मोठा विषय सर हा, तुम्हाला माहित नाही सर. काय काय लिहिलं मी? काय लिहिलं? काहीच नाही लिहिलं मी, काहीच लिहिलेलं. हे काय असतं सायकोलॉजिकल विषय, जाऊ द्या. माइंड पॉवरमध्ये तुम्हाला काहीतरी शिकवाल मी, बरोबर ना. कधी कधी काय होतं की तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलताना तो एका विषयाला चिटकून बसला ना, तो विषय पासून त्याला दुसऱ्या गावाला घेऊन जावं लागतं. मग तो विसरून जातो मी काय विचारलं होतं. समजलं का तुम्हाला? चिटकून बसलं असेल तर मग तुम्हाला देऊन त्याला ड्रॉप आउट करावं लागतं. म्हणून तुम्ही अशा पद्धतीने पण लोकांशी बोलू शकता, बरोबर. जर मुद्द्यावर मी होतो पुन्हा एकदा, पैसे मागायचे, आपल्याला पैसे मागावं लागतील का नाही मागावं लागतील? पैसेच दिले नाही तर मग आपण लाजतो कधी कधी पैसे मागायला, बरोबर. पैसे मागण्याची एक टेक्निक सांगतो मी तुम्हाला. जर तुम्हाला असं वाटलं की बाबा पैसे मागितले त्याला आणि त्याला काही वाईट वाटलं तर कसं मागू मी, तर कसं करायचं सर? टोटल आहे ना मॅडम, याचे टोटल हे जर बघितलं तर ही कॉस्ट होती 3,000 रुपये. तर मग कसं करता? पेमेंट कॅश आहे की ऑनलाईन आहे? पैसे कुठे मागितले तुम्ही? काय म्हटले? पेमेंट कॅश राहील की ऑनलाईन राहील? ऑनलाईन राहील, चालेल. मग तुम्हाला मी QR नंबर देऊ, फोनपे वगैरे देतो. एक नंबर आहे, या नंबरवर तो QR कोड. फोनपे की गुगल पे? नेमका फोनपे. प्रश्न असा विचारा की त्याच्यातच उत्तर आहे. काय विचारलं मी? कॅश आहे की? आता काय म्हणतील ते? कॅश किंवा ऑनलाईन, दोनच उत्तर ठेवले मी तुम्हाला द्यायला. बरं, त्याच्यानंतर ऑनलाईन म्हणल्यावर फोनपे आहे की गुगल पे? QR कोडवर करणं फोनपे ना, ठीक आहे. 1 मिनटं. QR, मग फोनपेवर माझं पण फोनपे, QR कोड काढतो, याच्यावरती पेमेंट करा. हा लक्षात? म्हणजे वाटतं ना, लाज वाटते ना, कसं मागू बाबा? का असं वाटतं आपल्याला माहिती आहे का? कारण आपल्याकडे बिझनेसमॅन सोच नाही आहे. आपण जॉब करणारे, हाऊसवाईफ, बरोबर ना, शेती करणारे, अशा लोकांनी आपण बिझनेस सुरू केला आहे. जे बिझनेसमॅन असतात ना त्यांची ती सोच पक्की झालेली असते. ते सगळं झाल्यावर म्हणतात 3,000 झाले तुमचे, 5,000 झाले तुमचे, लगेच मागतात ते, बरोबर ना. बघा, तुमच्या एखादा खूप चांगला नातेवाईक आहे आणि त्याचं घरी दुकान आहे, तरी पण तुम्हाला कळतं पैसे तुम्हाला किती प्रोफेशनली मागतो माहिती आहे तुम्हाला? कळत पण नाही त्यांनी तुम्हाला पैसे मागितले. पण तुम्हाला तर असं वाटतं ज्याला काहीच करत नाही ना, कसं पाहुणे राव, कसं डायरेक्ट पैसे मागू, त्याला कसं वाटण मागितलं तर ते रोजचे माझा संबंध आहे, त्याला कसं म्हणू मी. हा लक्षात? पैसे मागितले नाही ना तर लोक तुम्हाला रिकाम्या हाताने घरी पाठवतील. मग काही झालं की एकच फक्त प्रश्नाचं उत्तर दिलं का सगळं झालं. ते म्हणे प्रोडक्ट मागे वगैरे सगळं झालं, सगळं उत्तर झालं का? मग ठीक आहे, बाकी क्लिअर सगळं मॅडम, आता काय अडचण? मग पेमेंट कसं आहे, ऑनलाईन आहे की कॅश आहे?
परत काय झालं का पेमेंट कसं आहे ऑनलाईन आहे की पेमेंट कसं आहे ऑनलाईन आहे की पहिलं कार्ड म्हणायचो आम्ही आता कार्ड सिस्टम आता जवळजवळ लोक वापरतच नाही बरोबर ना आता नॉर्मली काय कॅश किंवा ऑनलाईन पेमेंट कसं आहे ऑनलाईन आहे की कॅश आहे प्रोडक्ट मागावं लागेल काही झालं की पैसे हटायचं नाही मित्रांनो एकच डोक्याला ठेवायचं काय करायचं हटायचं नाही काय करायचं हटायचं लहान मुलं तुमच्या घरातले तुम्ही कधी ऐकलं बघितलं का तुम्ही घरी लहान मुलं एखादा येतो तो लहान मुलगा तुम्हाला त्याला जर हट्ट आजारी पडला जे काही त्याला काहीतरी पाहिजे असेल तर तुमच्या मागं कसा लागतो हात धुवून बरोबर ना पप्पा त्याला वाटलं की तुम्हाला वाटलं तो येतो पप्पा मला सायकल घ्या ना तुम्ही काय म्हणता नाही रे बेटा आपण काय करू हा घेऊ तुला काही अडचण नाही तुम्ही गोड बोलता त्याला कटावता तो परत येतो 15-20 मिनिटं पप्पा घ्या ना पण तो सुनील नाही का तो आमचा तो माझा मित्र सुमित त्याच्याकडे सायकल तिची तशी घ्यायची पप्पा मला तर हा बाळा तुम्हाला घेऊ काय अडचण नाही घेऊ तुला पुढच्या महिन्यात घेऊ आपण जातो पप्पा आपण मला सायकल घ्या ना पप्पा सगळं काय म्हणता नाही बा हा घेऊ ना तुला सांगितलं नाही एकदा आपण पुढचा पगार झाला ना त्या पगारात तुला घेणार आणि त्याच्यापेक्षा भारी घेईल परत जातो नाही पण पप्पा मला घ्या सायकल मला आत्ताच पाहिजे ते पप्पा तर अरे आत्ता नाही येडाय का तू आत्ता नाही तुला म्हटलं नाही गेल मी तुम्ही त्याला खूप चिडता मग तो म्हणतो नाही पप्पा मला सायकल पाहिजे पप्पा मला सायकल पाहिजे मम्मी मला सायकल पाहिजे पप्पा मला सायकल नाही म्हटलं पप्पा मला सायकल पाहिजे पप्पा सायकल मग तुम्ही म्हणता येडाय का रे इकडे हिला बोल याला बघ रे हे काही मागं लागलंय भूत माझ्या सायकल सकाळी कोणी याच्या नादी लावलं याला सांगितलं एकदा कळत नाही काय मी दिना 2 ठेवले याला नाही तर मग तुला नाही हे कर मग आई म्हणते तू सांगितलं ना रे पप्पाने पुढच्या महिन्यात घेऊ म्हणून त्रास देऊ नको नाही पप्पा मला सायकल पाहिजे तुम्ही म्हणता मग राग आला तर 2 खटकन ठेवून देता बरोबर ना आणि तुम्हाला काय वाटतं तो आता गेला तो जातो रडतो किती मला मारा मला काय करा मला सायकल पाहिजे पप्पा मला सायकल मी तुमचा पप्पा मला सायकल सोडता तयार असतो का तो आणि एवढं करून पण जर मारलं हे झालं तर जातो बेडवर झोपतो तो दुखणं काढतो ताप येत त्याला माहिती ना तुम्हाला आणि जर तुम्हीच जाता ह्याला काय निर्दय बाप राव मी पोराला 2000 सायकलीसाठी दुखणं काढलं जाता नसेल तर कोणाकडून उसणं घेता पण पोराला सायकल आणून देता का जिंकला तो जब तक जोड़ेंगे नहीं तब तक आहे का तयारी मग मुलगा जर एवढा हट्ट करतो तर आपण केला पाहिजे का नाही सोडायचं लोकांना का सोडायचं हक्काने मागावं लागलं आणि आपण त्याच्या भल्यासाठी हे तुम्ही कधी करू शकता माहिती का एवढे सगळे नखरे जेव्हा तुमच्या मनामध्ये हे फील येईल की मी जे काही करतोय मी जे काही करते त्याच्या भल्यासाठी करते पण तुम्ही त्याला प्रोडक्टला विकताना जर तुमच्या डोक्यात हे आलं माझा स्वार्थ माझे 500 माझे 400 माझी होम शॉपिंग तर मित्रांनो रिझल्ट येणार नाही भगवद्गीता तुम्ही 1000 वेळेस ऐकलं असेल कर्म करा फळाची अपेक्षा करू नका निष्काम कर्म करा भरभरून द्या मी जे चाललोय हे एवढं जे बोलतोय ना हे त्याच्या भल्यासाठी बोलतोय त्यांनी जर हे प्रोडक्ट खाल्ले त्याचा आजार बरा होईल तो कायमचा प्रॉब्लेममधून सुटल हे माझे 200-500 महत्वाचे नाहीये त्याचं आरोग्य महत्वाचं ह्या जर विचाराने जर तुम्ही त्यांच्याशी डोळ्यात डोळे घालून बोललात ना तर गॅरंटी त्याच्या पप्पा तुम्हाला पैसे काढून देणार मित्रांनो फक्त तुमचा ॲटिट्यूड जे स्वार्थी असतात ना त्यांचा ॲटिट्यूडमध्ये ते झळकतं माहिती तुम्हाला बरोबर झळकतं आणि जे स्वार्थी नाहीत ना त्या लोक जे कळतळने बोलतात ना समोरच्याला कळतं की यार तळतळ किती आहे माणसाची अरे आम्ही रात्री लोकांना 1-2 वाजता प्लॅन दिलेत 2 वाजता आम्ही लोकांना इतकं घरसून सांगायचो काही लोकांना क्यू येते आमच्यावरती क्यू ते खाईल का नाही खाईल प्रोडक्ट माहिती पण चाले बिचाराने लय घशात आणले राव घे बो एकदाच क्यू येऊन लोक पैसे येतात माहिती तुम्हाला क्यू येते बिचारा उन्हाचं एवढ्या लांब आला माझ्याशी एवढ्या वेळ बोलला एवढं डोकं खाल्लं आणि मी निर्लज्ज सारखा मी कधी मिसेस मी गेलो एखाद दुकानात आणि तिने बऱ्याच काही गोष्टी घेतल्या ना आणि ते म्हणले नाही पटलं आपण तिकडे घेऊन तोय वेडी का तू त्याचं 15 मिनटं 20 मिनटं वाया घेतले काहीतरी घेत असं नको जाऊ मला ते वाईट वाटू राहिले त्या बिचाराने एवढं कष्ट केले त्याला आपले डिस्ट्रीब्युटर लगेच माझ्या समोर येतात आमचे लोक मेहनत करतात असे बरोबर ना म्हणजे लगेच असं वाटतं आणि लोक अशा आहेत तुम्हाला नाही वाटतं का अशाच स्वभावाचे पण लोक मार्केटला आहेत सगळेच निर्दयी नाही आहेत
चांगल्या स्वभावाचे आहेत लोक, तळतळून त्यांना मी ते खेलकीने खेळल्यानंतर राहिलं, पण एवढ्या वेळ आल्या, एवढ्या वेळ बोलल्या, काहीतरी घेणं यांच्याकडून भाग पाडतं. असे पण मार्केट लोक आहेत, पण ते तुमच्या चेहऱ्यावर दिसलं पाहिजे. येतं लक्षात सगळ्याला कळालं पैसे का मागायचे, पैसे कसे मागायचे कळालं.